हे दिले जाऊ शकतात का, गव्हर्नमेंट रिकव्हर करू शकतं का त्याच्यातून. तर हे असे सर्व वेगवेगळे जे विषय आहेत याच्या पॉईंट्सवर आज आपण डिस्कस करणार आहेत. आज आपण हे सर्व पॉईंट डिस्कस करताना इव्हन भरपूर सारे जुने प्रिसिडन्सेस आहेत, म्हणजे भरपूर सारे केस लॉज आहेत सर्व्हिस टॅक्सच्या, सीएसटीच्या, वॅट रेजिमच्या, एक्साईज रेजिमच्या, ज्यामध्ये अशा प्रकारचे ज्यावेळेस इश्यू आलेत की डायरेक्टरनं म्हणजे जीएसटी किंवा सर्व्हिस टॅक्स वॅट आधी पे नाही झाला, मग डायरेक्टरचे ऍसेट सीज करण्यासाठी काही डिपार्टमेंट ऍक्शन घेतलं, बँक अकाउंट त्याची फ्रीज केले, तर ते व्हॅलिड आहेत का नाही, तसे स्टेप्स डिपार्टमेंट घेऊ शकता का नाही. तर हे सगळे पॉईंट आपण वेगवेगळ्या केस लॉज रेफर करून आज आपण डिस्कस करणार आहोत. तर महत्वाचं काय की भरपूरदा तुम्ही ॲज अ जीएसटी ऑफिसर ज्यावेळेस आपण सर्वजण डायरेक्टर, सीएफओ वगैरे किंवा अकाउंट टीमशी ज्यावेळेस डिस्कस करता, तर आयडियली तो पर्सन एखादा डायरेक्टर असेल किंवा तो एखाद्या डायरेक्टरला रिपोर्ट करत असेल किंवा तो फ्युचर म्हणजे तो एखादा सिनियर अकाउंटंट असेल जो सीएफओ किंवा डायरेक्टरच्या रेंजमध्ये म्हणजे होणारा असेल. तर ज्यावेळेस तो ऑब्व्हियसली एवढा ग्रोथ पाथला एवढ्या सिनियर पोझिशनला आहे, तर नक्कीच त्याची पोझिशन मोठी आहे, त्याला कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे. पण जीएसटी अँगलनं जेवढी मोठी पोझिशन तेवढी जास्त रिस्क त्याच्यावर येऊ शकते. कारण की भरपूर साऱ्या कंपन्या इम्पोर्ट करत असतात, डोमेस्टिक सप्लाय करत असतात, त्यांच्यावर रिव्हर्स चार्जची, इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची सुद्धा जी रिस्पॉन्सिबिलिटी लायबिलिटी आहे, जसं की इनपुट टॅक्स क्रेडिटच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहित असेल सेक्शन 155 म्हणतं की लायबिलिटी इज ऑन द रिसिपियंट टू प्रूव्ह दॅट ही इज एलिजिबल टू क्लेम द इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे जे ओनर्स आहे, जी रिस्पॉन्सिबिलिटी ही रिसिपियंटवर टाकलेली आहे, जो पर्सन क्लेम करतोय क्रेडिट. तशा भरपूर साऱ्या लायबिलिटीज त्या डायरेक्टरवर, इनडायरेक्टली त्या सीएफओवर, जे कंपनीचे अकाउंट्स वगैरे बघतात त्यांच्यावर येते. तर इम्पोर्टच्या बाबतीत जसं आपण म्हणालो की एखादी कंपनी इम्पोर्टमध्ये असू शकते, पण इम्पोर्ट काय लायबिलिटी कित्येकदा इम्पोर्ट ज्यावेळेस आपण गुड्स इम्पोर्ट त्यावेळेस इनकरेक्ट क्लासिफिकेशन होण्याचे फार हाय चान्सेस असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादा नटबोल्ट इम्पोर्ट केला, तर नटबोल्टला नॉर्मली आपण स्क्रूज, बोल्ट्स वगैरे म्हणून त्याला 18% जीएसटी लावतो. पण त्याला जर तुम्ही पार्ट्स ऑफ मोटर व्हेकल म्हणलं, म्हणजे ते नटबोल्ट स्पेसिफिकली कारसाठी जर येत असतात, तर त्याला पहिल्यांदा आपण असं अज्युम करू की क्लासिफिकेशन त्याचं जे होणार आहे ते पार्ट्स ऑफ मोटर व्हेकल असं होईल. तर पार्ट्स ऑफ मोटर व्हेकल म्हणलं तर 28% जीएसटी येऊ शकतो. जर एखाद्या कंपनीनं इनकरेक्ट क्लासिफिकेशन करून, इनकरेक्ट डिक्लेरेशन देऊन जर समजा इम्पोर्ट केला आणि 18% टॅक्स पे करा, जिथं 28% पे करायची जरुरी होती, रिस्पॉन्सिबिलिटी होती, तर तशा ठिकाणी इनकरेक्ट क्लासिफिकेशनमुळे लेसर टॅक्स पेमेंट गव्हर्नमेंटला भेटल. आणि मग त्याचा इम्पॅक्ट असा होईल की बाबा गव्हर्नमेंटला जर टॅक्स पेमेंट कमी भेटलं, त्याच्यात नक्कीच टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी तर येणारच आहे, पण जे एमडी असतात, जे सिनियर मॅनेजमेंट असतात, ज्या कन्सल्टंटनी त्या पूर्ण ट्रान्झॅक्शनचा कन्सल्ट केलं, यांच्यावर सुद्धा काही पेनल्टी येऊ शकते का, असा प्रश्न येतो. तर कस्टमच्या बाबतीमध्ये मुंबई ट्रिब्युनलचं एक जजमेंट आहे, एका ऑटोमोबाईल कंपनीच्या संदर्भामधलं जजमेंट आहे 2014चं. आणि ह्या जजमेंटमध्ये तुम्ही बघाल की त्या इम्पोर्टच्या मिसक्लासिफिकेशनसाठी कस्टम्समध्ये जे आधीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, एमडी होते, त्यांच्यावर जवळपास 5 करोड रुपयाची पेनल्टी लेवी केली गेली, प्रपोज केली गेली. फायनली ट्रिब्युनलनी त्याला अमाऊंटला रिड्यूस करून 1 करोड आणलं. त्याच्यानंतर दुसरे एक एमडी आले होते, त्यांनी सुद्धा ते क्लासिफिकेशन कंटिन्यू केलं. त्याच्यामुळे इव्हन त्या नवीन एमडी वर सुद्धा 25 लाखाची पेनल्टी फायनली इम्पोज करण्यात आली, कारण की कस्टम मध्ये सिमिलरली जो फायनान्स मॅनेजर होता त्याच्यावर सुद्धा 5 लाखाची पेनल्टी टाकली गेली आणि फायनली जो कन्सल्टंट आहे त्याच्यावर 25 करोडची पेनल्टी प्रपोज केली होती. आणि हे कन्सल्टंट खूप मोठी बिग फोर फायनली त्यांच्यावर ट्रिब्युनलने ती चार्जेस प्रूव्ह न झाल्यामुळे ती पेनल्टी ड्रॉप केली. पण तुम्ही लक्षात घेऊ शकता की कसं एखादं मिस डिक्लेरेशन असेल, मिस क्लासिफिकेशन असेल, तर कस्टम मध्ये कशा प्रकारचे प्रोव्हिजनमुळे इव्हन डायरेक्टरवर, मॅनेजर फायनान्सवर आणि इव्हन कन्सल्टंटवर रिस्पॉन्सिबिलिटी येऊ शकते. आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रोव्हिजन जीएसटी मध्ये आहेत का, अशा प्रकारची लायबिलिटी जीएसटी मध्ये येऊ शकते का, हे आज आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याच्यामध्ये आधी म्हणजे एक्साईजचे काही स्पेसिफिक मी तुम्हाला जजमेंट सांगतो, जसं गोयल इस्पातचं ट्रिब्युनलचं एक जजमेंट आहे. तर मला वाटतं कोणाचं तरी माईक अनम्यूट झालेला आहे. आय विल रिक्वेस्ट यू टू प्लीज म्यूट इट. धन्यवाद सर. तर आपण बघायला गेलं की एक्साईजचं इव्हेजन झालेलं होतं एका कंपनीमध्ये आणि तिथे स्पेसिफिक क्वेश्चन होता की एक्साईजचा जो मॅनेजर असतो, म्हणजे जसा अकाउंट्स मॅनेजर असतो, तर तसा आधी एक्साईजचा मॅनेजर असायचा, तर त्यावर पेनल्टी लेवी केली जाऊ शकते का. तर स्पेसिफिकली ट्रिब्युनलनं म्हणलेलं आहे की जर एखादा पर्सन, एखादा अपेलंट जो या केसमध्ये होता तो एक्साईज मॅनेजर होता, then he cannot say that he is unaware of the entire affairs of the company.
कारण की ज्या प्रकारे या कंपनीचे गोयल इस्पातचे ट्रान्झॅक्शन चालू होते, त्यांचं टॅक्स इव्हेजन जे होतं ते लार्ज स्केलला होतं. पण त्या ठिकाणी जो एक्साईज मॅनेजर आहे त्याला तर नक्कीच माहिती असेल, तर त्यामुळे त्याच्यावर ही पेनल्टी एक्साईज लॉ मध्ये जी आहे ती पेनल्टी इम्पोज होऊ शकते, असं गोयल इस्पातचं इव्हन चेन्नईचं ट्रिब्युनलचं जजमेंट आहे. व्हॉट अबाउट मॅनेजर अकाउंट्स? मॅनेजर अकाउंट्सवर सुद्धा पेनल्टी लागल्या जाऊ शकते का? तर सिमिलर प्रोव्हिजन होते एक्साईज मध्ये, रुल्स मध्ये सुद्धा, रूल 26 मध्ये. तर त्यांच्यानुसार इव्हन जर एखाद्या मॅनेजरनं फॉल्सिफाय केलेले अकाउंट्स आहेत, त्याला माहित आहे सर्व, आणि तरी सुद्धा त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही, तर त्यावर सुद्धा रूल 26 नुसार पेनल्टी इम्पोज केली होती. म्हणजे नॉट ओन्ली एमडी, नॉट ओन्ली सिनियर फायनान्स मॅनेजर, बट इव्हन एक्साईज मॅनेजर, मॅनेजर अकाउंट यांच्यावर सुद्धा आधीच्या लॉ मध्ये पेनल्टी इम्पोज केलेली आहे. म्हणजे त्याला प्रेसिडेन्सेस आहेत. देन व्हॉट अबाउट सर्व्हिस टॅक्स? सर्व्हिस टॅक्सच्या कंटेक्स्टमध्ये जर एखादा पर्सन असेल, एखादा डायरेक्टर असेल, त्यांनी टॅक्सचं किंवा सर्व्हिस टॅक्सचं नॉन पेमेंट केलेलं असेल, तर त्याच्यावर पर्सनल पेनल्टी लावल्या जाऊ शकते का? तर तुमच्या सर्वांनाच कल्पना असेल, किंगफिशर एअरलाईननं सबस्टॅन्शियल अमाऊंटचं नॉन पेमेंट केलं होतं सर्व्हिस टॅक्सचं. तर त्याच्या सर्व्हिस टॅक्सच्या प्रोव्हिजन नुसार, कारण की सर्व्हिस टॅक्समध्ये कोणतीही स्पेसिफिक प्रोव्हिजन नव्हती, तुम्हाला सरप्राइजिंग वाटेल, कोणतीही स्पेसिफिक प्रोव्हिजन नव्हती की समजा एखाद्या कंपनीनं सर्व्हिस टॅक्स पे नाही केला, तर त्याची जी लायबिलिटी आहे नंतर त्या डायरेक्टर कडून रिकव्हर केल्या जाऊ शकत नव्हती. आता जीएसटी मध्ये तशी प्रोव्हिजन आहे की कंपनीने नाही पे केलं तर इव्हन डायरेक्टर कडून रिकव्हर केल्या जाऊ शकतं, जे आज आपण डिस्कस करणार आहोत. पण सर्व्हिस टॅक्स मध्ये तशी काहीही प्रोव्हिजन नव्हती. पण सर्व्हिस टॅक्स मध्ये एक सेक्शन 78 इंट्रोड्यूस केला होता 2013 मध्ये. त्यामध्ये लिहिलेलं होतं की जर एखाद्या डायरेक्टरला माहिती होतं की नॉन कम्प्लायन्स आहे सर्व्हिस टॅक्सचा, सर्व्हिस टॅक्स पे नाही करत आहे कंपनी, ऍडमिटेड लायबिलिटी आहे, आणि तरी सुद्धा त्याने ग्रॉस नेग्लिजन्स ती लायबिलिटी त्याची ड्यूटी, तुम्हाला सर्वांनाच कल्पना असेल, त्यांची नॉन कम्प्लायन्स जे होते ते 2012 पर्यंत, कारण की त्याच्यानंतर ते एअरलाईन जवळपास बंद झाली. तर 2012 पर्यंतचे जे नॉन कम्प्लायन्स होते त्याच्या संदर्भामध्ये जे डायरेक्टर होते त्यांच्यावर व्यंकटाधरी म्हणून एक डायरेक्टर होते, त्यांच्यावर पर्सनल पेनल्टीचा 78A जो सेक्शन आहे तो इम्पोज करायचा प्रयत्न केला सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटनं. पण ट्रिब्युनलनं म्हणालं, मुंबई ट्रिब्युनलचं जजमेंट आहे आपलं, त्यामध्ये मुंबई ट्रिब्युनल म्हणालं की 2013ला सेक्शन 78 इंट्रोड्यूस झाला, त्यामुळे जे प्रिव्हियस पिरियड आहे दॅट इज अप टू 2012 पर्सनल पेनल्टी डायरेक्टर आपण लावू शकत नाही, कारण की त्यावेळेस कोणतीही स्पेसिफिक सेक्शन सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये नव्हतं पर्सनल पेनल्टी. म्हणजे काय की पेनल प्रोव्हिजन जे आहेत ते इंट्रोड्यूस केल्यानंतर त्या दिवसापासूनच अप्लिकेबल होतात, त्याच्यानंतरच्या नॉन कम्प्लायन्ससाठी ते फक्त इन्व्होक केले जाऊ शकतात. सिमिलरली बॉम्बे हायकोर्टचा आणखी सुनील कुमार झांचं एक जजमेंट आहे की मल्टिपल ऑकेजन मध्ये डायरेक्टर असतात, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी बघा किती असते की मल्टिपल टाइम त्यांना ही टॅक्स इव्हिजन होतं जवळपास 9 करोड, त्यामध्ये पण 4-5 करोड डिपॉझिट झाले होते. तरी या CFO was arrested. Typically CFO वगैरे अरेस्ट होत नाहीत, पण इव्हन यू कॅन सी तर CFO was arrested in this case. आणि अगेन ही मुंबईची जजमेंट आहे, तर त्यामुळे आपण मला की डिस्कस करू. तर आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल सर्वांना की आपण दोन टाईपच्या लायबिलिटीज बघतोय. एक जी क्रिमिनल प्रोसिडिंग आहे, बरोबर आहे, जिथे एखादा डायरेक्टर आहे, CFO आहे, त्यांनी नेग्लिजंटली काही नॉन कम्प्लायन्स केलेलं आहे, तर त्यांच्यात अगेन्स्ट काय प्रोसिक्युशन म्हणा किंवा काय प्रकारचे प्रोसिडिंग डिपार्टमेंट इन्व्होक करतं. आणि दुसरं जे आहे की जर एखाद्या कंपनीनं टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी पे नाही केलं गव्हर्नमेंटला, तर फक्त कंपनीचेच ऍसेट विकून, कंपनीचे फक्त ऍसेट विकून टॅक्स रिकव्हर केला जाऊ शकतो का इव्हन डायरेक्टरचे ऍसेट सुद्धा विकून आपण टॅक्स रिकव्हर करू शकतो? तर आतापर्यंतचे प्रोव्हिजन आपण सर्वांनी बघितले तर आपल्याला लक्षात येईल की सर्व्हिस टॅक्समध्ये, एक्साईजमध्ये डायरेक्टरचे ऍसेट, पर्सनल ऍसेट विकून टॅक्स रिकव्हर करण्याचा कोणताही स्पेसिफिक प्रोव्हिजन नव्हता. सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज मध्ये जे काही प्रोव्हिजन होते दे वर टिपिकली अबाउट लिव्हिंग पेनल्टी, म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी असते डायरेक्टरवर ती, आणि दुसरे 1,000,000 रुपयाची सर्व्हिस टॅक्स मध्ये जी प्रोव्हिजन होती, जी आपण डिस्कस करू, एकदा तुम्हाला दाखवेल मी सेक्शन सुद्धा, की ती पेनल्टी दॅट इज 1,00,000 रुपीज पेनल्टी तेवढी फक्त पण जर जीएसटी मध्ये आपण बघितलं तर जीएसटी मध्ये खूप साऱ्या डिटेल्ड प्रोव्हिजन आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल लायबिलिटी ऑफ डायरेक्टर ऑफ कंपनी, आणि हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे की जर एखाद्या कंपनीचा टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी ही कंपनी नाही पे करू शकली आणि ग्रॉस नेग्लिजन्स डायरेक्टरचा असेल, इव्हन डायरेक्टरच्या पर्सनल ऍसेट मधून सुद्धा जीएसटीची रिकव्हरी केली जाऊ शकते. त्याच्यानंतर सेक्शन 137
जर एखाद्या कंपनीने ऑफेन्स केला तर इव्हन डायरेक्टर किंवा जो कोणी कन्सर्न पर्सन असतात दे वुड ऑल्सो बी इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर द सेम. सिमिलरली पार्टनर्सच्या केसमध्ये आपल्याला सर्वांना माहित असेल की पार्टनर जॉईंटली अँड सेव्हरली लायबल. तर अशा प्रकारचे डिटेल्ड प्रोव्हिजन जीएसटी मध्ये आलेले आहेत जे सर्व्हिस टॅक्स मध्ये नव्हते. जसं आपण सेक्शन 89 म्हणलं ते सर्व्हिस टॅक्स मध्ये नव्हतं, आता जीएसटी मध्ये ते आलेलं आहे. म्हणजे जीएसटी हा जास्त स्ट्रिंजंट लॉ आहे ऍज कम्पेअर टू अर्लियर प्रोव्हिजन. तर आता तुम्ही जर हे एक्झाम्पल बघितलं म्हणजे मी म्हणेल की जसं गेम ऑफ थ्रॉन्स नाही का तशी आपली डायरेक्टरची सिच्युएशन आहे. म्हणजे खूप काटोकाताज आहे तशी वाली सिच्युएशन. आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि तुमच्या सर्वांकडून मला आन्सर अपेक्षित आहे की जर एखाद्या कंपनीचे 10 करोड रुपयाची जीएसटीची लायबिलिटी आहे, त्याच्यावर समजा काही इंटरेस्ट आणि काही पेनल्टी सुद्धा पेएबल आहे. जर त्या कंपनीनं टॅक्सही पे नाही केला, इंटरेस्टही नाही पे केला आणि पेनल्टी सुद्धा पे नाही केली तर त्या डायरेक्टर कडून टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी रिकव्हर केल्या जाऊ शकते. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आन्सर देऊ शकता सर्वजण. फील फ्री टू गिव्ह आन्सर. गजानन जी, आय होप माय वॉइस इज ऑडिबल. येस सर. आणि तृप्ती मॅडम, आय होप की सगळ्यांना आवाज येतो क्लिअरली. परफेक्ट. तर तुम्ही आन्सर सर्वजण देऊ शकता चॅट बॉक्स मध्ये. आपल्या सर्वांसाठी क्वेश्चन आहे की जर एखाद्या कंपनीचा जीएसटी 10 करोड प्लस इंटरेस्ट आणि प्लस पेनल्टी हे जर समजा कंपनीनं पे नाही केलं तर डायरेक्टर रिस्पॉन्सिबल आहे का? त्याला डायरेक्टर कडून आपण रिकव्हर करू शकतो का? येस ऑर नो? चॅटबॉक्स मध्ये आपण सर्व किंवा इव्हन अनम्यूट आन्सर देऊ शकता. पण त्यानंतर म्यूट करा. मला वाटतं कोणालाच आन्सर शेअर नाही करायचं ते. लेट मी शेअर विथ यू. जर टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी परफेक्ट. निलेशजीचा आन्सर आहे, पन्हाळकरजीचा आन्सर आहे, एकदम बरोबर आहे की यस. शीतलजीचा आन्सर आहे युअर राईट की टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी रिकव्हर केल्या जाऊ शकते. समजा त्या टॅक्स पेअरनं टॅक्स भरला आणि इंटरेस्ट सुद्धा भरला. आता प्रश्न दुसरा आहे. त्याने मंगलजी, व्हीएसएमजी, रुपालीजी, शीतलजी, यस तुमच्या सर्वांचा आन्सर बरोबर आहे. आता मी दुसरा प्रश्न विचारतो. जर त्या कंपनीनं टॅक्स आणि इंटरेस्ट भरला, फक्त पेनल्टी नाही भरली, तर पेनल्टी रिकव्हर करण्यासाठी डायरेक्टरचे पर्सनल ऍसेट विकल्या जाऊ शकतात का? टॅक्स आणि इंटरेस्ट भरला, त्यांनी कम्प्लीट भरून टाकलं, जेवढा ड्यू होता भरला. पेनल्टीसाठी डायरेक्टरचे पर्सनल ऍसेट रिकव्हर केले जाऊ शकतात का? मंगलजी म्हणतात येस, शीतलजी म्हणतात येस. तर सर्वांचा आन्सर बरोबर आहे की नॉट ओनली टॅक्स बट ऑल्सो इंटरेस्ट आणि पेनल्टीसाठी सुद्धा डायरेक्टरचे ऍसेट विकल्या जाऊ शकतात. बरोबर आहे. चला आता आणखी एक प्रश्न. जर एखाद्या कंपनीमध्ये तो डायरेक्टर नाही, सीएफओ असेल तर सीएफओचे ऍसेट विकल्या जाऊ शकतात का कंपनीचे टॅक्स अमाऊंट रिकव्हर करण्यासाठी? प्रीतम मावरे सीएफओ आहेत एका कंपनीमध्ये आणि प्रीतम मावरेनं टॅक्स पे नाही केला एखाद्या कंपनीचा, तर माझे पर्सनल ऍसेट विकून जीएसटीची रिकव्हरी केली जाऊ शकते का टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टीसाठी? मी डायरेक्टर नाही, मी कंपनीचा सीएफओ आहे. पन्हाळकरजी यस, रुपालीजी मॅडम बरोबर, भरतभूषणजी बरोबर, पाहुरकरजी बरोबर, एकदम बरोबर आहे. आन्सर इज नो. म्हणजे फक्त आणि फक्त डायरेक्टर कडूनच टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टीची रिकव्हरी केल्या जाऊ शकते. ऑल ऑफ यू आर राईट. ठीक आहे. प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर नक्कीच डायरेक्टरसाठी खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण की अरेस्ट एक झालं की अरेस्ट झाल्यानंतर काय तो पर्सन 2 महिने 4 महिने जेलमध्ये राहील, नंतर तर बेल होईल किंवा नंतर प्रोसिक्युशन लॉन्च होईल, लिटिगेशन कॉस्ट त्याला असेल. पण सगळ्यात मोठं जर बघायला गेलं डायरेक्टरचं काय स्टेकवर असतं, तर दॅट इज लुझिंग पर्सनल प्रॉपर्टी. कोणाची पण पर्सनल प्रॉपर्टी जर स्टेकवर आली तर नक्कीच दॅट इज आय थिंक द बिगेस्ट चॅलेंज विच डायरेक्टर हॅज. बाकी त्यांना मला नाही वाटत. कित्येक जण आजकाल तर असे झालेले आहेत जीएसटी मध्ये, फेक इन्व्हॉइसिंग मध्ये आपणही सर्वांनी इंटरॅक्ट केलेलंच असेल, त्यांना अरेस्ट वगैरेची पण आजकाल लोकांना एवढी भीती नाहीये. ते म्हणतात की आम्ही 2 महिने जाऊन जेलमध्ये बेल वगैरे होऊनच जाणार आहे, 2 महिन्यात 3 महिन्यात आम्ही बाहेर येऊ, आम्ही नंतर प्रोसिक्युशन कंटिन्यू होईल. कारण की इव्हन वॅटचं आपण प्रोसिक्युशन बघितलेलं असेल सर्वांनी, तर वॅटचं ॲज ऑफ टुडे 2022 चालू आहे, पण 2009, 10, 11चे प्रोसिक्युशन आणखी चालूच आहेत. कोर्ट कित्येक लोक आहेत जे
त्यांच्यासाठी लिटरली हे टॅक्स इव्हेजन ही एक मेथोडॉलॉजी झालेली आहे विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. त्यामुळे त्यांना याची भीती नसेल पण नक्कीच पर्सनल असेट लूज करण्याची मला वाटतं सगळ्यात मोठी प्रत्येकाला भीती असते. आणि दॅट इज द रिझन जीएसटी लॉ मध्ये अशा प्रकारचे प्रोव्हिजन आहेत की एखाद्या कंपनीनं तर टॅक्स नाही भरला, इंटरेस्ट नाही भरला किंवा इव्हन पेनल्टी जर पे नाही केली तर यांच्यासाठी गव्हर्नमेंट इव्हन त्यांचे ऍसेट सुद्धा घेऊ शकतं. अँड दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस. प्लीज नोट करा की जीएसटी मध्ये किंवा टॅक्स मध्ये ज्याही वेळेस अशा प्रकारची स्ट्रिंजंट प्रोव्हिजन इंट्रोड्यूस केली जाते तर त्याला स्पेसिफिक प्रोव्हिजन लागतेच. म्हणजे जीएसटी लॉ मध्ये ही प्रोव्हिजन नसती तर आपण कोणी पण म्हणजे जीएसटी ऑफिसर ही टॅक्स रिकव्हरी एखाद्या डायरेक्टर कडून करू शकले नाही. एक्झॅक्ट प्रोव्हिजन सर्व्हिस टॅक्स मध्ये नव्हते. त्यामुळे सर्व्हिस टॅक्सच्या कंटेक्स्ट मध्ये जजमेंट मध्ये स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की जर काही प्रोव्हिजन असतात त्या सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये, फॉर एक्झाम्पल लायबिलिटी टू पे सर्व्हिस टॅक्स इज ऑन डायरेक्टर असं लॉ मध्ये लिहिलेलं नसेल तर तुम्ही डायरेक्टर कडून किंवा एम्प्लॉय कडून कोणाकडूनही टॅक्स देऊ शकत नाही. फक्त आणि फक्त कंपनी कडून आणि कंपनीचे ऍसेट विकूनच तुम्हाला टॅक्स द्यावे लागतात. सो दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे विदाउट प्रोव्हिजन दिस काइंड ऑफ रिकव्हरी. सेकंड इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी recovery cannot be made from director even if director is actually doing or taking care of the company on a day-to-day basis unless and until there is a specific law. जसं आपण आता प्रिव्हियस केस मध्ये म्हणलं ट्रिब्युनलचे जे मुंबईचं जजमेंट होतं त्यामध्ये सुद्धा तेच म्हणलेलं आहे सर्व्हिस टॅक्सच्या कंटेक्स्ट मध्ये. आणि इथं अलाहाबाद हायकोर्टचं जे जजमेंट आहे ते सेल्स टॅक्सचं जजमेंट आहे 1998 चं. इथे सुद्धा सेम म्हणलेलं आहे की अनलेस अँड अनटिल स्पेसिफिक प्रोव्हिजन असेल लॉ मध्ये तरच तुम्ही डायरेक्टरचे ऍसेट विकून आपण रिकव्हरी करू शकतो. सिमिलरली 2020 मध्ये गुजरात वॅट ऍक्टच्या कंटेक्स्ट सुद्धा सिमिलर ऑब्झर्वेशन होते गुजरात हायकोर्टचे की ड्यूज ऑफ द असेसी कंपनी कॅनॉट बी रिकवर्ड फ्रॉम पर्सनल प्रॉपर्टी ऑफ डायरेक्टर इन अब्सेन्स ऑफ स्पेसिफिक प्रोव्हिजन अंडर गुजरात वॅट लॉ. म्हणजे सिमिलर इव्हन ऑब्झर्वेशन जीएसटीच्या आधी गुजरात वॅट ऍक्ट मध्ये होतं. म्हणजे आपण सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये बघितलं, सेल टॅक्स लॉ मध्ये बघितलं आणि गुजरात वॅट ऍक्ट मध्ये. हे सगळे ऑब्झर्वेशन आल्यामुळे जीएसटी मध्ये असं स्पेसिफिक प्रोव्हिजन इंट्रोड्यूस केलं गेलं की जर एखाद्या कंपनीनं जीएसटी भरला नाही तर त्याची लायबिलिटी, त्या जीएसटीची लायबिलिटी, इंटरेस्टची लायबिलिटी, पेनल्टीची ह्या डायरेक्टरची असेल आणि त्याच्याकडून ती रिकव्हर केली जाऊ शकते. तुमच्या सर्वांना कल्पना असेल की सीएसटी मध्ये अशी प्रोव्हिजन होती. सीएसटी मध्ये सेक्शन 18 होतं ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलं होतं. कोणाचं तरी मला वाटते अनम्यूट झालेलं आहे अशोकजी, आय डोंट नो कोणाचं आहे. आय विल रिक्वेस्ट हॅलो माईक म्यूट करा. हॅलो माईक करा. आपापले ऑडिओ माईक म्यूट करा सगळ्यांनी, नाहीतर मी इथनं म्यूट ऑन करून सरांना अनम्यूट करायला सांगते. चालेल मॅडम तसंही. सर तुम्ही अनम्यूट करा. बिलकुल. मी हा हो, आता चालेल. बोलू शकता सर. अच्छा ठीक आहे, परफेक्ट. तर मॅडम ही स्क्रीन कोणाची तर दुसऱ्याची दिसत आहे. आय होप की आता प्रेझेंटेशन दिसते सर्वांना. नाही प्रेझेंटेशन नाही दिसत आहे मला. अच्छा तर मी परत शेअर करतो प्रेझेंटेशन. आता दिसत आहे? हो आता दिसतंय. परफेक्ट. अच्छा ठीक आहे. तर सीएसटी लॉ मध्ये सेक्शन 18 होतं त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलं होतं नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन अंडर द कंपनीज ऍक्ट when any private company is wound up after commencement of this act and any tax assessed whether before or during the if it cannot be recovered then every person who was director of the private company private public limited परत मला वाटतं आवाज येतो का, who was the director of the private company shall be jointly and severally liable for payment of such tax. इथं सर्वात महत्वाचं काय सेक्शन 18 जर आपण बघितलं सेक्शन 18 इज टॉकिंग अबाउट लायबिलिटी ऑफ डायरेक्टर ऑफ प्रायव्हेट कंपनी. म्हणजे लायबिलिटी आहे कोणाची, डायरेक्टरची आणि कोणाची, प्रायव्हेट कंपनीचा. म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर तिथे नाहीये ही लायबिलिटी आणि हे फक्त डायरेक्टरची लायबिलिटी, एखाद्या सीएफओ वगैरेची लायबिलिटी नाहीये.
तर सेक्शन 18 जर आपण लक्षात घेतलं, माईक म्यूट करा. माईक म्यूट करा आपापले. माईक म्यूट करा. परफेक्ट. सगळ्यांनी आपापले माईक म्यूट करा. तर हा. सेक्शन 18 जर आपण लक्ष देऊन बघितलं तर सेक्शन 18 इज ओनली टॉकिंग अबाउट टॅक्स असेस्ड. म्हणजे जर एखादा टॅक्स असेस्ड असेल विच कॅनॉट बी रिकवर्ड फ्रॉम द कंपनी, देन एव्हरी पर्सन वॉज अ डायरेक्टर ऍट द टाइम ड्युरिंग पिरियड फॉर विच द टॅक्स इज ड्यू, म्हणजे त्या पिरियडसाठी ज्या वेळेसचा टॅक्स आहे, देन ही शॅल बी जॉईंटली अँड सेव्हरली लायबल फॉर पेमेंट ऑफ सच टॅक्स. म्हणजे इथं फक्त लायबिलिटी टॅक्सची गव्हर्नमेंटने सांगितलेली आहे. म्हणजे कंपनीकडून टॅक्स नाही रिकवर झाला तर गव्हर्नमेंट त्या कंपनीचे ऍसेट विकून जर टॅक्स नाही रिकवर करू शकली तर डायरेक्टर कडून फक्त टॅक्स रिकवर केला जाऊ शकतो. म्हणजे एखाद्या कंपनीने इंटरेस्ट आणि पेनल्टी पे नाही केली सीएसटी मध्ये, तर इंटरेस्ट आणि पेनल्टीसाठी कंपनीनी जरी नॉन पेमेंट केलं तरी डायरेक्टरचे ऍसेट विकल्या जाऊ शकत नाही. अशी प्रोव्हिजन ही सीएसटी मध्ये होती. पण जर आपण जीएसटी मध्ये बघितलं तर जीएसटी मध्ये टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी अशा तिन्ही गोष्टीसाठी कंपनीच्या डायरेक्टरचे ऍसेट विकल्या जाऊ शकतात, त्याचं अटॅचमेंट होऊ शकतं. म्हणजे आपण बघाल की जुन्या सेल टॅक्स मध्ये, गुजरात वॅट ऍक्ट मध्ये डायरेक्टरवर काही रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. सीएसटी ऍक्ट मध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन होती, पण ती फक्त त्यामुळे ज्यावेळेस जीएसटी आला तर जीएसटी मध्ये गव्हर्नमेंटनं टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी अशा तिन्ही गोष्टी इन्क्लूड केल्या सेक्शन 89 मध्ये, जे आपण डिस्कस करणार आहेत 1-2 स्लाइड नंतर. पण त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट प्रोव्हिजन मी तुम्हाला शेअर करतो. जसं आपण म्हणत होतो की सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये डायरेक्टरची पर्सनल लायबिलिटी नव्हती, जरी इव्हेजन ऑफ सर्व्हिस टॅक्स असला तरी. पण सर्व्हिस टॅक्स लॉ मध्ये प्रोव्हिजन होती की एखाद्याने नोईंगली जर एखादं कॉन्ट्राव्हेन्शन केलं सर्व्हिस टॅक्सचं, तर त्याच्यावर डायरेक्टर वगैरे जो तो असेल, मॅनेजर, सेक्रेटरी जो कोणी असेल, त्याच्यावर 1 लाख रुपयाची पेनल्टी लावली जाऊ शकत होती. तर आपण प्रॅक्टिकली बघितलं तर सर्व्हिस टॅक्स मध्ये फक्त आणि फक्त पर्सनल पेनल्टी होती 1 लाख रुपयाची. ती पण म्हणजे एखाद्याने 50 करोडचं जरी इव्हेजन केलं तर 1 लाख रुपयाची पेनल्टी, आणि प्रोसिक्युशन वगैरे तर होतं, दॅट इज सेपरेट. पण त्या पर्सनचे जे ऍसेट होते ते तरी सुद्धा, म्हणजे एखाद्याने 10 करोडचा फ्रॉड केला, सर्व्हिस टॅक्स भरला नाही, तर तो 5 वर्ष जेलमध्ये राहील मॅक्झिमम प्रोसिक्युशन नुसार, आणि 1 लाख रुपयाची त्याच्यावर पेनल्टी लागेल, दॅट्स इट. पण त्याचे 10 करोडचे त्यांनी जे असे नॉन पेमेंट ऑफ सर्व्हिस टॅक्स करून जे ऍसेट कमवलेले आहेत ते स्वतःचे ऍसेट त्याचे राहणार आहेत, असं सर्व्हिस टॅक्स मध्ये इफेक्टिव्हली प्रोव्हिजन होती. पण हे सर्व गोष्टीचा जो एक्सपिरियन्स सर्व्हिस टॅक्स, एक्साइज मध्ये जो टॅक्स ऑथॉरिटीजला आला, आणि इव्हन वॅट लॉज मध्ये जसं आपण गुजरात वॅट लॉचं बघितलं प्रोव्हिजन, त्यानंतर गव्हर्नमेंटने एक स्पेसिफिक प्रोव्हिजन टाकली, त्याची सेक्शन 89 हा जीएसटी लॉ मध्ये इंट्रोड्यूस केला गेला, जिथं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे लायबिलिटी ऑफ डायरेक्टर्स ऑफ प्रायव्हेट कंपनी. म्हणजे जर एखाद्या प्रायव्हेट कंपनीचं कोणी डायरेक्टर झालं तर त्याच्यावर काही लायबिलिटीज आहेत, आणि त्या लायबिलिटी काय काय आहेत. जर टॅक्स पे नाही झाला, इंटरेस्ट पे नाही झाला आणि पेनल्टी पे नाही झाली, जी ड्यू आहे कोणाकडून, प्रायव्हेट कंपनीपासून, तर तो टॅक्स, दॅट टॅक्स कॅन बी रिकवर्ड फ्रॉम एव्हरी पर्सन हू वॉज अ डायरेक्टर ऑफ द प्रायव्हेट कंपनी ड्युरिंग सच पिरियड. हा महत्वाचा वर्ड आहे, ड्युरिंग सच पिरियड. म्हणजे तो डायरेक्टर पाहिजे त्या पिरियडसाठी ज्यावेळेस ते नॉन पेमेंट आहे. तर फॉर एक्झाम्पल 2017 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2018 या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये काहीतरी 3 करोडचा जीएसटीचं नॉन पेमेंट आहे, आणि प्रीतम मावरे एखाद्या कंपनीचा डायरेक्टर म्हणून जॉईन झाला 2022 ला, तर प्रीतम मावरेकडून ती लायबिलिटी जुनी रिकव्हर करता येईल का? तर आन्सर इज नो. फक्त आणि फक्त कंपनीकडूनच तुम्ही लायबिलिटी रिकव्हर करू शकता. पण कंपनीने पे नाही केलं आणि त्याच्यानंतर जो नवीन डायरेक्टर कोणी जॉईन झाला, जो त्या पिरियडसाठी ज्यावेळेस हे नॉन कम्प्लायन्स झालं, हा 1-2-3 करोडचं नॉन पेमेंट जे आहे जीएसटीचं, हे एखादा डायरेक्टर जॉईन करण्याच्या आधीचं असेल, तर त्या डायरेक्टरकडून जो नवीन डायरेक्टर आहे त्याच्याकडून ही जुनी लायबिलिटी रिकव्हर जाऊ शकत नाही. आणि त्याला रिझन पण आहे की ऑब्व्हियसली त्याला माहितीच नव्हतं, त्यावेळेस तो डायरेक्टरच नव्हता, तर त्याला कसं काय रिस्पॉन्सिबल पकडला जाईल. करेक्ट. म्हणजे तो पर्सन डायरेक्टर पाहिजे ड्युरिंग सच पिरियड ऑफ नॉन कम्प्लायन्स. आणि इथं लिहिलेलं आहे जॉईंटली अँड सेव्हरली. जॉईंटली अँड सेव्हरली म्हणजे जॉईंटली विथ द कंपनी अँड इव्हन इंडिपेंडेंटली ॲज अ डायरेक्टर. म्हणजे कंपनीचे ऍसेट विकूनही गव्हर्नमेंट टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी तिन्ही रिकव्हर करेल, आणि ते रिकव्हर नाही झालं तर डायरेक्टरचे ऍसेट सुद्धा विकून
जीएसटी मध्ये ती टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी रिकव्हर केल्या जाईल. नाव याच्यामध्ये एक एक्सेप्शन दिलेलं आहे आणि एक्सेप्शन काय, अनलेस ही प्रूव्ह, म्हणजे त्या डायरेक्टरनं जर प्रूव्ह केलं दॅट नॉन रिकव्हरी कॅनॉट बी अट्रिब्युटेड टू एनी ग्रॉस निग्लेक्ट, मिसफंक्शन ऑर ब्रीच ऑफ ड्युटी ऑन हिज पार्ट. म्हणजे तो समजा डायरेक्टर जीएसटी बघतच नव्हता, त्याला कल्पनाच नव्हती, त्याला माहितीच नव्हतं आणि त्याला हे प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे तो असं म्हणू शकत नाही की नाही मी डायरेक्टर होतो पण आमचा दुसरा डायरेक्टर बघायचा. त्याला हे डॉक्युमेंट वाईज प्रूव्ह करावं लागेल की दॅट ही वॉज कम्प्लिटली अवेअर अँड ही विल हॅव टू प्रूव्ह दॅट फॅक्ट. म्हणजे फक्त त्यांनी म्हणलं की नाही मला माहित नव्हतं असं त्याला नाही. अनलेस ही प्रूव्ह, म्हणजे पहिल्यांदा बेसिक अझम्पशन लॉ मध्ये काय टाकलेलं आहे, that every director is liable because every person who was director is jointly and severally liable. म्हणजे every director is liable. That is the basic assumption under section 89. That is the basic provision under section 89. That every person who is a director is liable unless he proves. म्हणजे त्या डायरेक्टरला प्रूव्ह करावं लागेल की बाबा माझा ग्रॉस निग्लेक्ट, माझ्याकडून काही पण ब्रीच ऑफ ड्युटी झालेली नाहीये, मी तर पूर्ण प्रयत्न केला. आणि इव्हन कारण की प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळ्या डायरेक्टरचा वेगवेगळा रोल असतो. कोणी डायरेक्टर फायनान्स असतो जो फायनान्स बघतो, कोणी डायरेक्टर सेल्स असतो जो फक्त सेल्स बघतो. तर अशी डायरेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी पण वेगवेगळी असते आणि एखाद्या डायरेक्टरला होऊ शकतं की त्याला टॅक्स फायनान्स माहिती नाहीये म्हणून, तर त्याला पण प्रूव्ह करावं लागेल. तर फक्त म्हणू शकत नाही की हा माझा रोल नव्हता म्हणून मी लायबल नाहीये, कारण की लॉ मध्ये म्हणलेलं आहे की एव्हरी पर्सन हु वॉज अ डायरेक्टर वुड बी लायबल अनलेस ही प्रूव्ह अदरवाईज. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रूव्ह दॅट ही इज नॉट लायबल, त्याचे ऍसेट विकल्या नाही गेले पाहिजे, ही लायबिलिटी गव्हर्नमेंटने टाकलेली आहे त्या पर्टिक्युलर डायरेक्टरवर. तर यामध्ये काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत हे आपण आता समजून घेऊ. ही जी प्रोव्हिजन आहे सेक्शन 89, इट इज ओनली अँड ओनली अप्लिकेबल फॉर प्रायव्हेट कंपनी. म्हणजे एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं काही टॅक्स नाही पे केला तर रिलायन्स इंडस्ट्रीजनं काही जीएसटी नाही पे केला तर त्यांच्या केसमध्ये जी काही त्यांची ज्या कंपनीची लायबिलिटी असेल रिलायन्स इंडस्ट्रीची ती डायरेक्टर करून रिकव्हर केली जाऊ शकणार नाही, कारण की ती लिमिटेड कंपनी आहे, लिस्टेड कंपनी आहे. ही जी प्रोव्हिजन आहे ही फक्त म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे त्यांना ही प्रोव्हिजन अप्लिकेबल होत नाही. ही प्रोव्हिजन जी आहे सेक्शन 89 ची ती फक्त आणि फक्त एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीलाच अप्लिकेबल आहे. पब्लिक लिमिटेड कंपनीला ही प्रोव्हिजन अप्लिकेबल नाही आहे. सिमिलरली सेक्शन 18 जो आपण डिस्कस केला सीएसटी, तिथे सुद्धा जी लायबिलिटी होती पर्सनल लायबिलिटी सीएसटीच्या नॉन पेमेंटसाठी गुजरातचं जे जजमेंट आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे की दॅट सेक्शन 18 इज ऑल्सो सिमिलरली अप्लिकेबल ओनली टू प्रायव्हेट एंटिटीज. पब्लिक लिमिटेड कंपनीला सेक्शन 18 लागणार नाही. तसंच सेक्शन 89 जो जीएसटीचा आहे तो पब्लिक लिमिटेड कंपनीला अप्लिकेबल होणार नाही. तर आता जर आपण कम्पॅरिझन केलं की सर्व्हिस टॅक्स मध्ये जी पर्सनल पेनल्टी होती डायरेक्टरवर, मॅनेजरवर, सेक्रेटरीवर आणि सेक्शन 89 आपण कम्पेअर केलं तर तुमच्या सेक्शन 78 जो सर्व्हिस टॅक्स मध्ये होता तो खूपच माइल्ड होता, कारण की फक्त 1 लाख रुपयाची पेनल्टी त्याच्यात ती प्रोव्हिजन होती, मॅक्झिमम 1 लाख रुपये. पण जीएसटी मध्ये जर बघितलं आपण इफेक्टिव्हली कंपनीचे 10 करोड 20 करोड 50 करोड जी काय लायबिलिटी असेल ती रिकव्हर करण्यासाठी टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी रिकव्हर करण्यासाठी त्या डायरेक्टरचे ऍसेट सुद्धा विकले जाऊ शकतात. सेक्शन 78 मध्ये डायरेक्टरवर फक्त 1 लाख रुपयाची पेनल्टीची प्रोव्हिजन होती सर्व्हिस टॅक्स मध्ये, म्हणजे आता खूप स्ट्रिंजंट प्रोव्हिजन आलेले आहे जीएसटी मध्ये. सेकंड, सेक्शन 78 मध्ये पर्सनल पेनल्टी मॅनेजर, सेक्रेटरी आणि अदर ऑफिसरवर सुद्धा होती. सेक्शन 89 इज ओनली ऑन डायरेक्टर्स, इट इज नॉट ऑन मॅनेजर, सेक्रेटरी एक्सेट्रा. तिसरा इम्पॉर्टंट जर गोष्ट आपण बघितलं केसामध्ये लिहिलेलं आहे की ही वॉज नोईंगली कन्सर्न विथ द कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे सेक्शन 78 मध्ये डिपार्टमेंटला प्रूव्ह करायला लागायचं की त्या पर्सनने हे नोईंगली केलेलं आहे. पण जीएसटी मध्ये जर तुम्ही बघाल त्या पर्सनला प्रूव्ह करावं लागेल की बाबा मला ही गोष्ट माहित नव्हती की नॉन पेमेंट आहे म्हणून. ही हॅज टू प्रूव्ह अनलेस ही प्रूव्ह. म्हणजे ओनस ऑफ प्रूव्हिंग, ओनस ऑफ प्रूफ in case of GST is on director, but under service tax law it was on the officer. He
वॉज रिक्वायर्ड टू प्रूव्ह की बाबा त्या पर्सननं नोईंगली हे केलेलं आहे म्हणून. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की सेक्शन 89 इज व्हेरी स्ट्रिंजंट अँड दिस प्रोव्हिजन इज अप्लिकेबल फॉर डायरेक्टर्स. त्यानंतर आता आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी समजून घेऊ. आपल्या सर्वांना कल्पना असेल सेक्शन 174 हे रिपील आणि सेव्हिंगचं सेक्शन आहे. यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की ज्या जुन्या लॉजच्या रिकव्हरी ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही रिकव्हरी ऑफ अरियर्स वगैरे जे काय असेल जुने टॅक्सी पेमेंट नॉन पेमेंट असतात ते तुम्ही सेक्शन 174 यूज करून यू कॅन रिकवर इट ॲज इफ इट इज जीएसटी रिकव्हरी. म्हणजे तुम्ही जीएसटी रिकव्हरी केल्यासारखी इव्हन जुने सर्व्हिस टॅक्सचे एक्साईजचे आणि व्हॅटचे सुद्धा रिकव्हरी करू शकता असं लिहिलेलं आहे. तर सेक्शन 174 यूज करून संजीव कुमार मित्तलच्या आणि 2021 एकदम लेटेस्ट जजमेंट आहे तो 174 यूज करून एक डायरेक्टर होते संजीव कुमार मित्तल. एका कंपनीचा सर्व्हिस टॅक्स ड्यू पेंडिंग होता. एका कंपनीचा सर्व्हिस टॅक्स ड्यू पेमेंट नव्हता झालेला. तर त्या केसमध्ये सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटनं त्या डायरेक्टरचं बँक अकाउंट अटॅच केलं आणि तिथं स्पेसिफिकली डिपार्टमेंटने सांगितलं की जीएसटी मध्ये सेक्शन 174 आहे आणि 174 नुसार आम्ही जर कोणता टॅक्स वगैरे ड्यू असेल डायरेक्टर कडून सुद्धा रिकव्हर करू शकतो. जर सर्व्हिस टॅक्स असेल तर दॅट वुड बी रिकवर्ड ॲज इफ इट इज जीएसटी. तर त्यामध्ये स्पेसिफिकली दिल्ली हायकोर्टाने म्हणलं की जर कंपनी आणि डायरेक्टर हे सेपरेट पर्सन असतात आणि सर्व्हिस टॅक्स मध्ये जर अशी स्पेसिफिक प्रोव्हिजन नव्हती की सर्व्हिस टॅक्सचे जे ड्यूज आहेत ते तुम्ही एखाद्या डायरेक्टरचे ऍसेट विकून रिकव्हर करू शकता. जर अशी स्पेसिफिक प्रोव्हिजन नव्हती तर तुम्ही ती प्रोव्हिजन जीएसटी मधली जी आहेत ती सर्व्हिस टॅक्स रिकव्हरीसाठी वापरू शकत नाही असं दिल्ली हायकोर्टाचं 2021 जजमेंट आहे. म्हणजे जुन्या रिकव्हरी ज्या आहेत त्या तुम्ही नवीन जीएसटी प्रोव्हिजन न करू शकत नाहीत. म्हणजे डायरेक्टर कडून तुम्ही रिकव्हर करू शकत नाही. सर्व्हिस टॅक्स ड्यूज जर पे नाही झाले तर मॅक्झिमम कंपनीचे ऍसेट विकल्या जाऊ शकतात. जर कंपनीचे ऍसेट विकल्या नाही गेले आणि विकल्या गेले जरी काही असले ऍसेट आणि जर रिकव्हरी नाही झाली तरी सुद्धा सर्व्हिस टॅक्सच्या रिकव्हरीसाठी डायरेक्टरचे ऍसेट विकल्या जाऊ शकतात नाही. ॲडिशनली एक कोर्टाचं मेजर आणि इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन होते त्याच्यामध्ये की कंपनी आणि डायरेक्टर हे एकच आहेत किंवा हा सगळा फ्रॉड ट्रान्झॅक्शन आहे अशी सुद्धा केस म्हणजे लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल ज्याला म्हणतो आपण की कॉर्पोरेट वेल म्हणजे पडदा बाजूला करून बघणं की ही कंपनी डायरेक्टर एकच आहे सगळं संगम त्यांचं काय म्हणतात ते हे ट्रान्झॅक्शन डायरेक्टरनं सगळे केलेले आहेत अशी सुद्धा केस सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट बरोबर प्रूव्ह नाही करू शकलं म्हणून ही केस फेल झाली आणि डायरेक्टर कडून जी रिकव्हरी करायची होती ती सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट करू नाही शकत. म्हणजे बेसिकली जे सेक्शन 174 आहे इट इज नॉट गोइंग टू हेल्प द ऑथॉरिटीज टू रिकवर एनी ओल्ड ड्यूज. म्हणजे जुने सर्व्हिस टॅक्स वगैरे रेजिमचे ड्यूज रिकवर करण्यासाठी सेक्शन 89 हेल्प करणार नाही. सेक्शन 89चं जे ऍप्लिकेशन आहे इट इज ओनली गोइंग टू बी प्रॉस्पेक्टिव्ह इन नेचर. म्हणजे डायरेक्टर कडून फक्त आणि फक्त जे 1 जुलै 2017 नंतरची पुढची ती रिकव्हर करण्यासाठी डायरेक्टरचे ऍसेट वगैरे विकल्या जाऊ शकतात. म्हणजे सेक्शन 89 इज लिमिटेड and its applicability is limited for the purpose of recovery of GST. Section 89 सर्व्हिस टॅक्सची रिकव्हरी, एक्साईजची रिकव्हरी करण्यासाठी आणि टू दॅट एक्सटेंट व्हॅटची रिकव्हरी करण्यासाठी सुद्धा वापर करता येऊ शकणार नाही. यामध्ये एक दोन इम्पॉर्टंट गोष्टी आता आपण जे डिस्कस करत होतो ते डिस्कशन होतं रिगार्डिंग की एखाद्या डायरेक्टरचे ऍसेट विकून आपण काही लायबिलिटी रिकव्हर करू शकतो का. पण प्लीज नोट करा ही जी लायबिलिटी आहे त्याला आपण सिव्हिल लायबिलिटी म्हणतो. जी दुसरी लायबिलिटी आहे क्रिमिनल म्हणजे एखाद्या डायरेक्टरना फ्रॉड केला त्याच्या अगेन्स्ट प्रोसिक्युशन वगैरे जे आहे ते तर आधी सुद्धा सर्व्हिस टॅक्स मध्ये सुद्धा होतं. प्रोसिक्युशनची प्रोव्हिजन एक्साईज मध्ये सुद्धा होती. म्हणजे प्रोसिक्युशन आधी सुद्धा होतं आणि आता सुद्धा आहे. पण डिफरन्स काय की आधी जर एखाद्याने फ्रॉड केला डायरेक्टर वगैरेंनी सर्व्हिस टॅक्स वगैरे मध्ये तर फक्त आणि प्रोसिक्युशन करून त्याला जेलमध्ये टाकलं जायचं. जर समजा प्रीतम मौर्यने फ्रॉड केला सर्व्हिस टॅक्सचा 50 करोड सर्व्हिस टॅक्स मी कलेक्ट करून पे नाही केला गव्हर्नमेंटला तर गव्हर्नमेंट मला 5-7 वर्ष जेलमध्ये टाकेल. पण 50 करोड तर माझी झाले ना. जर ते 50 करोड मी फिरवले सगळीकडे तर माझेच राहिले. तर आता ती जी लायबिलिटी आहे ती क्रिमिनल जी लायबिलिटी आहे त्याच्यासाठी 5 वर्ष मी जेलमध्ये राहिलो नो प्रॉब्लेम. पण 50 करोड कमवले मी 5 वर्ष जेलमध्ये राहून. पण आता तसं करता येणार नाही. जीएसटी मध्ये
जर एखाद्याने असा फ्रॉड केला तर प्रोसिक्युशन वगैरे होऊन 5 वर्ष तो जेलमध्ये जाईलच. पण इव्हन ॲज अ डायरेक्टर त्याची जे पर्सनल ॲसेट आहे, जी पर्सनल त्याचे बँक अकाउंट वगैरे आहे, ते इव्हन ते सुद्धा अटॅच केले जाऊ शकतात. कारण ती जी सिव्हिल लायबिलिटी आहे, ती जी लायबिलिटी आहे टू पे टॅक्स, दॅट इज नॉट लिमिटेड, that the authorities should not only recover that from the company, but the authorities can also recover that from the director, that is by selling assets of the director. आता भरपूरदा असं होतं की एखादा जो माणूस असतो डायरेक्टर आज असतो, आधीचे ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन झालेले असतात त्यावेळेस तो डायरेक्टर नसतो. कधी कधी असं होतं की आज तो डायरेक्टर आहे आणि काही 6 महिन्यानंतर नोटीस येते, त्यावेळेस त्यांनी डायरेक्टरशिप सोडलेली असते आणि नवीन डायरेक्टर कोणतरी आलेला असतो. तर असं भरपूरदा होतं की जो डायरेक्टर त्यावेळेस होता, ज्यांनी फ्रॉड केलेला आहे, तो नसतो आणि नवीनच पर्सन कोणी आलेला असतो किंवा व्हाईस वर्सा. तर अशा केसमध्ये काय प्रोव्हिजन म्हणताय? अशा केसमध्ये जीएसटीचे प्रोव्हिजन किंवा आधीचे जजमेंट काय म्हणतायत याबद्दल आता आपण डिस्कस करू. तर तुम्हाला मी फॅक्ट ऑफ द केस सांगतो. एक कंपनीचे डायरेक्टर होते 2014-15 मध्ये. त्यांनी 2015-16 मध्ये काहीतरी त्यांची भांडणं झाले बाकीच्या डायरेक्टर सोबत, म्हणून ते सिग्नेटरी मधून तिथून रिमूव्ह झाले. 2016-17 मध्ये त्यांनी रिझाईन करून टाकलं त्या कंपनीमधून आणि 2018 मध्ये त्यांना सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटने समन दिलं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी. मॅटर होता 2014-15 पासूनचा. समन भेटलं 4-5 वर्षानंतर म्हणजे 2018 ला. तर अशा केसमध्ये त्या कंपनीच्या केसमध्ये जवळपास 14-15, 15-16, 16-17 ची 5 करोडची सर्व्हिस टॅक्सची लायबिलिटी होती आणि त्या डायरेक्टरचं नाव होतं सौरभ पांडे. 3 डायरेक्टर जे आधी सिग्नेटरी होते, त्यांच्यापैकी जे सौरभ पांडे जे होते त्यांना बँक सिग्नेटरी मधून 2015 ला काढून टाकलं आणि 2016 ला त्यांनी रिझाईन केलं. आणि जे 3 डायरेक्टर होते त्याच्यात 2 डायरेक्टरला तर ऑलरेडी अरेस्ट झाली होती. त्यामुळे जे तिसरे डायरेक्टर होते मिस्टर पांडे, सौरभ पांडे, त्यांनी त्यांनी का अप्लाय केला की बाबा 14-15 ला मी डायरेक्टर होतो आणि जवळपास डिसेंबर 16 ला मी डायरेक्टरशिप सोडली, आणखी आमचे डिस्प्यूट झाले, त्याच्यामुळे मला अँटीसेपरेटिव्ह बेल देण्यात यावी. माझा काही रोल नाही याचे नॉन पेमेंट मध्ये. तर अशा केस मध्ये आणि तो डिसेंबर 16 ला कंपनी सोडली, म्हणजे 15-16 मध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्टर होता आणि 16-17 मध्ये डिसेंबर पर्यंत तुम्ही डायरेक्टर होता आणि या 2.5 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळपास 5 करोडचं नॉन पेमेंट होतं. तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला काहीच कल्पना नव्हती म्हणून. त्यामुळे जी तुमची अँटिसिपेटरी बेल आहे, बरोबर आहे, ती डिनाय केली जाईल म्हणून. तर ज्यावेळेस एखादा डायरेक्टर एखाद्या कंपनीच्या बोर्डवर असतो, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही खूप जास्त असते. जर मिस्टर पांडेला जर काही ऑब्जेक्शन होते, त्यांना आणि डायरेक्टरचं बाकीच्यांचं पटत नव्हतं, तर त्यांनी 14-15 नंतर प्रॅक्टिकली ज्यावेळेस 2 ते 15 ला त्यांनी बँक सिग्नेटरी म्हणून ते रिझाईन केलं, त्याच वेळेस इव्हन डायरेक्टरशिपचा सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे होता. जर तुम्ही डायरेक्टरशिप कंटिन्यू कराल आणि जरी तुमचा इंटरनल काही डिस्प्यूट असेल, तर नंतर तुम्हाला हायकोर्ट प्रॅक्टिकली काही मदत करणार नाही. कारण की या केसमध्ये हायकोर्टाने म्हणाले की बाबा बेल डिनाय केलेली आहे आम्ही, कारण की ज्यावेळेस तुम्ही होते डायरेक्टर त्यावेळेस जवळपास 5 करोडचं नॉन पेमेंट झालेलं आहे सर्व्हिस टॅक्सचं. तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही माहितच नव्हतं आम्हाला ही गोष्ट, आम्ही अनभिज्ञ होतो या सगळ्या गोष्टीपासून. सो दॅट काइंड ऑफ कंटेन्शन आर्ग्युमेंट कॅनॉट बी टेकन. नाऊ आपण जसं म्हणालो की एखाद्या कंपनीनं टॅक्स नाही पे केला, तर डायरेक्टरचे जे ऍसेट आहेत त्याला ऑक्शन करून गव्हर्नमेंट जीएसटी रिकव्हर करू शकतं. सर्व्हिस टॅक्स मध्ये अशी प्रोव्हिजन नव्हती, पण जीएसटी मध्ये अशी प्रोव्हिजन आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जर आपण सेक्शन 89 लक्ष देऊन वाचलं, आणि मी परत तुम्हाला त्या सर्वांच्या समोर सेक्शन 89 ओपन करतो. इथं काय लिहिलेलं आहे सेक्शन 89 मध्ये, every person who was a director during such period shall jointly and severally be liable for payment of such tax. तर बेसिकली ही जी लायबिलिटी आहे ही त्याच वेळेस येते, जी लायबिलिटी डायरेक्टर आहे ही त्याच वेळेस येते कधी, ज्या वेळेस द टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी कॅनॉट बी रिकवर्ड. मी तुम्हाला तर हायलाइट करून दाखवतो, इट कॅनॉट बी रिकवर्ड. म्हणजे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी इफ इट कॅनॉट बी रिकवर्ड फ्रॉम द कंपनी,
then only it is liability of the director. जर समजा टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी रिकव्हर करण्याचे प्रयत्न तुम्ही कंपनीकडून केलेच नाही, तर तुम्ही डायरेक्टली कंपनीला सोडून डायरेक्टरचे ऍसेट करू शकत नाही फीज किंवा अटॅच. तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण प्रयत्न करावा लागेल ॲज ऑफिसर टू एन्श्युअर दॅट यू कॅन रिकव्हर द टॅक्स, इंटरेस्ट अँड पेनल्टी बाय सेलिंग ऍसेट ऑफ द कंपनी. जर कंपनीचे काही प्रॉपर्टी असेल तर पहिल्यांदा कंपनीच्या प्रॉपर्टीला तुम्हाला अटॅच करावं लागेल आणि मग ती कंपनीची प्रॉपर्टी अटॅच केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की बाबा त्याच्यातून टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी रिकव्हर होणार नाही, त्यानंतर तुम्हाला डायरेक्टरच्या पर्सनल प्रॉपर्टीला हात घालावा लागेल. जर आपण डायरेक्टली पहिली स्टेप जर घेतली की डायरेक्टली डायरेक्टरचे पहिल्यांदा जर आपण ऍसेट अटॅच करायला गेलं तर मद्रास हायकोर्टचं जे जजमेंट आहे ते आपल्या अगेन्स्ट आहे. चेट्टीयारच्या केसमध्ये तिथं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे, रिकव्हरी ऑफ टॅक्स एरियर कॅनॉट बी मेड फ्रॉम पर्सनल प्रॉपर्टी ऑफ डायरेक्टर ॲज कंपनी ओन प्रॉपर्टीज. म्हणजे कंपनीकडे जर प्रॉपर्टी असताल तर पहिल्यांदा कंपनीच्या अगेन्स्ट आपल्याला जाऊन त्या प्रॉपर्टी विकून किंवा ती प्रोसिडिंग चालू करून नंतर सेकंड स्टेप म्हणून डायरेक्टरकडे जावं लागेल. जर आपण डायरेक्टली डायरेक्टरचे पर्सनल ऍसेट ऑप्शन करायला चालू केलं जीएसटी ऑथॉरिटी, देन दॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेबल. ते इझिली चॅलेंज केलं जाऊ शकतं बेस्ड ऑन धिस जजमेंट. देन ॲडिशनली आपण जर काही केसेस बघितल्या प्रॅक्टिकली आपल्याला सर्वांना बघावं लागेल की एखाद्या डायरेक्टरचं जर ऍसेट अटॅच केलं, ज्यावेळेस 16 करोडची केस होती या केसमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये जवळपास 13.5 करोडचं जे लायबिलिटी आहे ही डिस्चार्ज होती, म्हणजे जवळपास 80-90% लायबिलिटी डिस्चार्ज केलेली होती. अशा केसमध्ये गुजरातमध्ये जीएसटी डिपार्टमेंटने ज्यावेळेस एका डायरेक्टरचे बँक अकाउंट प्रोव्हिजनली अटॅच केले त्यावेळेस हायकोर्टानं स्पेसिफिक ऑब्झर्वेशन केलं की जो टॅक्स वगैरे जो पेएबल होता किंवा लायबिलिटी जी होती रिव्हर्स करायचं होतं आयटीसी, ते ऑलरेडी रिव्हर्स केलेलं आहे. कारण की 16 करोडची लायबिलिटी आहे त्यामध्ये 13 करोड तर ऑलरेडी रिपे झालेले आहेत. म्हणजे रेव्हेन्यूचा जो इंटरेस्ट आहे दॅट इज सफिशियंटली सेक्युअर्ड. इफ दॅट इज द केस देन द ऍक्शन ऑफ द डिपार्टमेंट टू अटॅच बँक इज नॉट जस्टिफाईड. म्हणजे तिथे 80-90% ती रिकव्हरी झालेली असते. अशा ठिकाणी सुद्धा डिपार्टमेंटला ही ऑथॉरिटी आहे प्रोव्हिजनली अटॅच करण्याची, पण इट इज नॉट राईट ऑन द पार्ट ऑफ द डिपार्टमेंट टू कंटिन्यू टू अटॅच द प्रॉपर्टी बिकॉज द इंटरेस्ट ऑफ द रेव्हेन्यू इज सफिशियंटली सेक्युर्ड इन सच केस, असं गुजरात हायकोर्टचं म्हणणं होतं. ॲडिशनली एक रिसेंटली आणखी एक दिल्ली हायकोर्टचं इंटरेस्टिंग जजमेंट आलं 2021च्या केसमध्ये रोशनी साना जयस्वालच्या कंटेक्स्टमध्ये. ज्या या रोशनी मॅडम होत्या, डायरेक्टर होत्या, या बोर्ड ऑफ डायरेक्टर होत्या, बोर्ड ऑफ डायरेक्टरवर होत्या त्या कंपनीच्या. त्यांना जवळपास 1.5 करोडचा पगार होता आणि 15% त्यांच्याकडे शेअर्स होते. तर त्या केसमध्ये ज्यावेळेस डायरेक्टर पर्सनल जो डायरेक्टर आहे रोशनी जयस्वाल यांचं ज्यावेळेस बँक अकाउंट ज्यावेळेस अटॅच झालं तिथं स्पेसिफिकली जे सेक्शन 83 आहे त्याच्या कंटेक्स्टमध्ये हायकोर्टाचे काही ऑब्झर्वेशन होते आणि ते ऑब्झर्वेशन काय होते मी तुम्हाला जे सांगतो. Subsection 1 of Section 83 of the Act in no uncertain terms states that provisional attachment can be ordered only qua the property including bank account belonging to the taxable person. म्हणजे प्रोव्हिजनल अटॅचमेंट ही फक्त आणि फक्त ही टॅक्सेबल पर्सनचीच केली जाऊ शकते. म्हणजे बँक वगैरे जे अटॅचमेंट करू शकतो आपण टॅक्सेबल पर्सनची करू शकतो, ही आपण डायरेक्टरची नाही करू शकत, असं 2021च्या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे. कारण की हे अटॅच करणं पर्सनल जे बँक अकाउंट वगैरे अटॅच करणं वगैरे दीज आर व्हेरी स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स. आणि ज्यावेळेस एखादी स्ट्रिंजंट पिनल प्रोव्हिजन असते त्याचं बेसिक जे प्रिन्सिपल असतात हाऊ टू इंटरप्रेट दिस प्रिन्सिपल दिस प्रोव्हिजन्स, त्याचा बेसिक जो रूल आहे की दॅट दिस प्रोव्हिजन नीड्स टू बी स्ट्रिक्टली इंटरप्रिटेड. म्हणजे जशी लँग्वेज आहे तसंच वाचावं लागेल, आपण त्याला त्याच्यापेक्षा जास्त एक्सटेंड नाही करू शकत. तर सेक्शन 83 रीड करून हायकोर्ट म्हणाला दिल्ली हायकोर्ट, द ओनली रिकोर्स अवेलेबल अंडर सेक्शन 83 इज बेसिकली अटॅचिंग प्रॉपर्टी and bank account qua taxable person only. The authorities cannot attach bank account of the directors. Additionally, या ऑब्झर्वेशन सोबत इथे सुद्धा हायकोर्टाचं एक इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन होतं. There is nothing placed on record to show
that there was material available with the respondent linking the petitioner to perpetrated fake invoices. And in absence of such material, the action of provisional attachment was draconian step and unsustainable. म्हणजे फेक इन्व्हॉइसिंगच्या केसमध्ये जर आपल्याला अशी ऍक्शन घ्यायची असेल तरी सुद्धा ती ऍक्शन व्हॅलिड होऊ शकते, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रूव्ह करावं लागेल पेटिशनर आणि त्याची लिंकिंग, म्हणजे जो डायरेक्टर आहे त्याची लिंकिंग, त्याला काय बेनिफिट झाला, त्यानं कसं हे ट्रान्झॅक्शन ड्राईव्ह केलं, आणि त्यानंतर अशा केसमध्ये अथॉरिटीजला राईट आहे टू अटॅच द ऍसेट ऑफ द डायरेक्टर बिकॉज इट इज ॲज गुड ॲज लिफ्टिंग द कॉर्पोरेट वेल. भरपूरदा ज्यावेळेस एखाद्या पर्सनच्या अगेन्स्ट केस निघते त्याला लक्षात येतं की बाबा त्याच्यावर जीएसटी लायबिलिटी येऊ शकते वगैरे, तर तो काय करू शकतो की तो त्याचे ऍसेट ट्रान्सफर करू शकतो, तो त्याचे ऍसेट कोणाला तरी विकू शकतो. मग अशा केसमध्ये जीएसटी डिपार्टमेंटचा किंवा रेव्हेन्यूचा इंटरेस्ट हा कसा सिक्युअर केलेला आहे, तर सेक्शन 81 मध्ये जीएसटी ऍक्ट मध्ये एक स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वॉइड इन सर्टन केसेस. म्हणजे जर एखाद्याने प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर ती व्हॉइड असेल काही सर्टन केसेस मध्ये, आणि त्या सर्टन केसेस काय काय आहेत तर लेट अस अंडरस्टँड. वेअर अ पर्सन आफ्टर एनी अमाऊंट हॅज बिकम ड्यू, म्हणजे एखादी जीएसटीची लायबिलिटी कोणावर जर आलेली असेल त्यानंतर इफ इज क्रिएटिंग अ चार्ज ऑर इफ इज पार्टिंग विथ द प्रॉपर्टी, म्हणजे तो कोणाला तरी सेल करतोय, मॉडगेज करतोय, एक्सचेंज करतोय प्रॉपर्टी विथ अ इंटेंट टू डिफ्रॉड द गव्हर्नमेंट, देन सच चार्ज ट्रान्सफर शॅल बी वाईड. भरपूरदा आपण बघाल की एखाद्या पर्सनवर ज्यावेळेस त्याला लक्षात येतं की बाबा त्या गव्हर्नमेंट 2-4 करोड रुपये रिकव्हर करणार आहे, मग तो काय करायचा प्रयत्न करतो, तर त्याची प्रॉपर्टी पासून हात धुवून घ्यायचा प्रयत्न करतो, ती विकून टाकायचा प्रयत्न करतो. तर अशा केसेसला आळा घालण्यासाठी अशा केसेस जर झाल्या त्याच्या अगेन्स्ट प्रोव्हिजन पाहिजे लॉमध्ये आधी, म्हणून गव्हर्नमेंटने स्पेसिफिक प्रोव्हिजन टाकलेली आहे की जर कोणी लोन घेतलं बाय क्रिएटिंग अ चार्ज और त्यांनी सेल केली प्रॉपर्टी, तर या दोन्ही केसमध्ये दॅट ट्रान्झॅक्शन विल बी कन्सिडर्ड ॲज वाईड ट्रान्झॅक्शन, वाईड कन्सिडर केला जाईल जर हे ट्रान्झॅक्शन इज विथ इंटेन्शन ऑफ डिफ्रॉडिंग द गव्हर्नमेंट. तर हे खूप महत्वाची प्रोव्हिजन आहे की जर फेक इन्व्हेस्टिंगच्या केसमध्ये, बोगसमध्ये किंवा अशा जीएसटी जिथे जेन्युइन लायबिलिटी आहे आणि तो टॅक्सपेअर पे नाही करता, अशा केसमध्ये टिपिकली जर कोणी असं करायचा प्रयत्न केला, ती प्रॉपर्टी जी आहे ती विकायचा प्रयत्न केला, तर नक्कीच सेक्शन 81 इन्व्होक करून ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते वाईड ठरवल्या येऊ शकतं. पण यामध्ये काही इम्पॉर्टंट प्रोव्हिजो आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे की सच चार्ज ट्रान्सफर शॅल नॉट बी वाईड इफ इट इज मेड फॉर ॲडिक्युएट कन्सिडरेशन इन गुड फेथ अँड विदाउट नोटीस ऑफ पेंडन्सी ऑफ सच प्रोसिडिंग. कारण की असं कित्येकदा होऊ शकतं की तुम्ही स्वतः फॉर एक्झाम्पल किंवा मी स्वतः, मला एखादा 2-3 BHK फ्लॅट विकत घ्यायचा आहे, मी मार्केटमध्ये शोधत आहे, मला एक सेल्स एजंट भेटतो फ्लॅटचा, तो म्हणतो की सर हे बघा एकदम छान फ्लॅट आहे 2 BHK बाणेरमध्ये, नॉर्मली बाणेरमध्ये फ्लॅट 80 लाख रुपयाला आहेत, हा 75 लाखाला अवेलेबल आहे, इथं कोणीही राहत नाही सध्या, हा माणूस जो आहे हा मुंबईचा आहे, तर तुम्हाला विकत घ्यायची ती प्रॉपर्टी अवेलेबल आहे. मला पण वाटतं बाबा चांगलं प्रॉपर्टी आहे, 75 लाखाला 5-10 लाख कमी भेटतोय, मी पण तो विकत घेऊन टाकतो प्रॉपर्टी. आणि नंतर जर समजा असं माहिती झालं या पर्सनच्या अगेन्स्ट काहीतरी जीएसटीची लायबिलिटी होती म्हणून त्यांनी हा फ्लॅट मला विकला होता, तर बायरचा सुद्धा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी स्पेसिफिकली हा प्रोव्हिजन ऍड केलेला आहे की प्रोव्हाइडेड दॅट सच चार्ज ऑर ट्रान्सफर शॅल नॉट बी वाईड इफ इट इज मेड फॉर ॲडिक्युएट कन्सिडरेशन. जर मी आता 70-80 लाखाचा फ्लॅट आहे 75 लाखाला घेतला, इट इज ॲडिक्युएट कन्सिडरेशन इन गुड फेथ, मला माहित पण नव्हतं त्याच्यावर काही केस पेंडिंग होती, आणि विदाउट नोटीस ऑफ पेंडन्सी ऑफ प्रोसिडिंग, म्हणजे मला काहीच कल्पना नव्हती. जर असं सर्व असेल देन प्रॅक्टिकली हे ट्रान्झॅक्शन व्हॅलिड असेल. तर गव्हर्नमेंटनं सेक्शन 81 मध्ये सांगितलेलं आहे की काही ट्रान्झॅक्शन व्हॉइड असतात, पण इव्हन बायरचा सुद्धा जो ती प्रॉपर्टी बाय करतो त्याचा सुद्धा इंटरेस्ट प्रोटेक्ट केलेला आहे, कारण की अदरवाईज जेन्युइन जे बायर आहेत ते खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येतात म्हणून. तर ही एक सेक्शन 81 ची प्रोव्हिजन आहे जी सर्वांना आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर येतं सेक्शन 137. तर आता आपण कोणकोणते बघितले, सेक्शन 89, सेक्शन 81 आणि आता आपण बघतो सेक्शन 137. सेक्शन 137 टॉक्स अबाउट बेसिकली ऑफेन्सेस बाय कंपनी.
एखाद्या कंपनीनं ऑफेन्स केला, एखाद्या कंपनीनं फ्रॉड केला, जसं आपल्याला माहिती आहे फेक इन्व्हॉइसिंग, बोगस बिलिंग बऱ्यापैकी चालू आहे सध्या, खूप साऱ्या केसेस अशा आहेत. तर अशा केसमध्ये हु इज लायबल? कारण की कंपनी जी आहे, कंपनीला तर काही एक्झिस्टन्स नाही ना, ती कंपनी चालवते कोण? कंपनी. त्यामुळे व्हेअर ऑफेन्स इज कमिटेड बाय अ पर्सन अंडर दिस ऍक्ट and if that offense is committed by a company, then every person who at the time of offense was in charge and responsible for conduct of the business shall be deemed to be guilty and shall be proceeded against and punished accordingly. म्हणजे जे आपण बघतो सेक्शन 132 च्या अंडर जे प्रोसिक्युशन आहे, 122 च्या अंडर जी पेनल्टी आहे, तर त्याच्यासाठी सेक्शन 137 म्हणतं बेसिकली की जो पण पर्सन रिस्पॉन्सिबल आहे तो आणि कंपनी हे दोघेही रिस्पॉन्सिबल आहेत आणि त्यांना पनिशमेंट तशी प्रकारे दिल्या जाऊ शकते. तर हे एक महत्वाचं सेक्शन आहे 137 की जर एखाद्या कंपनीने ऑफेन्स केला तर आधी कंपनी अशी म्हणायची की तुम्हाला जेलमध्ये टाकायचं तर कंपनीला टाका, डायरेक्टरला नाही, कारण की कंपनी आणि डायरेक्टर वेगवेगळे आहेत. तर आता तशा प्रकारचा आर्ग्युमेंट घेतला जाऊ शकत नाही. जर एखाद्या कंपनीने ऑफेन्स केला देन एव्हरी पर्सन हु वॉज इन चार्ज अँड वॉज रिस्पॉन्सिबल for the conduct of the business shall be deemed to be guilty. ही ट्विन कंडिशन आहे की बाबा तो पर्सन इन चार्ज पण पाहिजे आणि रिस्पॉन्सिबल पण पाहिजे. म्हणजे एखादा डायरेक्टर हा स्लिपिंग जसा पार्टनर असतो, म्हणजे फक्त तो काही काम करत नाही, तो नुसता म्हणजे आपण म्हणतो मराठीत झोपा काढतो लिटरली, तो बिझनेस कडे बघत नाही. जर असा एखादा डायरेक्टर असेल, ही इज नॉट इन चार्ज, ही इज नॉट रिस्पॉन्सिबल, तर तशा केसमध्ये सेक्शन 137 मे बी अप्लिकेबल होणार नाही. पण जे बाकीचे ऍक्टिव्ह डायरेक्टर आहेत, जे रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द कंडक्ट ऑफ द बिझनेस, दे शॅल बी डीम टू बी गिल्टी. म्हणजे डीमिंग फिक्शन गव्हर्नमेंट क्रिएट केलेलं आहे आणि दे शॅल बी डीम टू बी गिल्टी ऑफ द ऑफेन्स अँड अकॉर्डिंगली दे शुड बी पनिश्ड. यामध्ये गव्हर्नमेंटने हे पण सांगितलेलं आहे की जर तो पर्सन प्रूव्ह करतो दॅट इट इज नॉट, दॅट ऑफेन्स इज नॉट अट्रिब्युटेबल टू नेग्लिजन्स ऑन हिज पार्ट, देन सच पर्सन नीड नॉट बी पनिश्ड. म्हणजे त्याला जर तू प्रूव्ह करू शकला तर त्याला पनिशमेंट भेटणार नाही की बाबा माझा काही याच्यामध्ये रोल नव्हता. आता 2022 मधले काही इम्पॉर्टंट जजमेंट आहेत, आपण बघून घेऊ. जे सर्व्हिस टॅक्सच्या कंटेक्स्ट मधले आहेत, कारण की आता काय मॅक्झिमम ओल्ड वाले जजमेंट आपण का बघतोय, सर्व्हिस टॅक्स, एक्साईजचे किंवा वॅटचे, गुजरात वॅटचे, सीएसटीचे, कारण की ते जजमेंट आता प्रोनाऊन्स होत आहेत आणि हे सगळे पिनल प्रोव्हिजन्सवर आहेत. त्यामुळे ते आता आपल्याला भरपूर सारं लिगल बॅकिंग जे आहे, केस लॉ जे आहे त्या जुन्या लॉ मधून भेटतात. जीएसटीची मे बी आता येत्या काही वर्षात डेकेड्स मध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्यामुळे आपण जुने प्रोव्हिजन, जुने जजमेंट बघत आहेत सध्या. तर सेक्शन 78 जे आपण पर्सनल पेनल्टीचं बघितलं प्रोव्हिजन, 1 लाख रुपयाची पर्सनल पेनल्टी सर्व्हिस टॅक्स मध्ये होती. तर त्या केसमध्ये जसं आपण म्हणलं तिथं वर्ड होता नोईंगली. नोईंगली म्हणजे जो पर्सन आहे ज्याच्यावर डायरेक्टरवर तुम्ही पेनल्टी लावताय त्यानं नोईंगली तो फ्रॉड केलेला पाहिजे. आता या केसमध्ये डिपार्टमेंट म्हणजे सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट प्रूव्ह नाही करू शकलं की बाबा की फायनान्शियल स्टेटमेंटवर त्याचे साईन होत्या, रिटर्न्सवर त्याच्या साईन होत्या, असं काही गोष्ट डिपार्टमेंट प्रूव्ह नाही करू शकलं. आणि त्यामुळे जे मंजित कुमार बन्सल वर जी पर्सनल पेनल्टी लावली होती ती सस्टेन नाही झाली. कारण की डिपार्टमेंटला प्रूव्ह करायचं होतं की जे मिस्टर बन्सल आहेत, मंजित बन्सल यांचा ऍक्टिव्ह रोल होता. कारण की सेक्शन 78 मध्ये द लायबिलिटी, द ओनस वॉज ऑन द डिपार्टमेंट टू प्रूव्ह दॅट द फ्रॉड वॉज कमिटेड. पण जीएसटी मध्ये जसं आपण म्हणलं द ओनस इज ऑन द टॅक्सपेयर टू प्रूव्ह अदरवाइज ही वुड बी डीम्ड टू बी गिल्टी, ॲज सिम्पल ॲज दॅट. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत बऱ्यापैकी इम्पॉर्टंट जे डायरेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रोव्हिजन, दॅट इज सेक्शन 89, त्याच्यानंतर आपण जसं बघितलं आता सेक्शन 137, त्याच्यानंतर सेक्शन 81, हे आपण 3 इम्पॉर्टंट सेक्शन बघितलेले आहेत. अलॉंग विथ भरपूर सारे आपण केसेस, जजमेंट वगैरे सुद्धा बघितलेले आहेत. आता आणखी सुद्धा काही इम्पॉर्टंट जे जजमेंट आहेत जसं मुंबईचे वगैरे ट्रिब्युनलचे, ते आपण डिस्कस करू. जसं मी म्हणलं की महत्वाचं काय आहे की जो पण प्रोव्हिजन असतो ज्यावेळेस आपण वाचतो तिथं आपल्याला बघायला लागेल की बाबा जो कोणी डायरेक्टरवर तुम्ही एखादी पिनल ऍक्शन घ्यायची तुमची इच्छा आहे तो डायरेक्टर ऍक्टिव्ह होता का पॅसिव्ह होता हे तुम्हाला बघावं लागेल.
कारण की जर तो पॅसिव्ह डायरेक्टर होता तर त्याला एखाद्या प्रोव्हिजनच्या कव्हरमध्ये टाकणं की बाबा तू हे केलेलं आहे फ्रॉड, हे थोडं चॅलेंजिंग आहे. कारण की त्याचा रोलच नसतो, तो टिपिकली कंपनीमध्ये येत पण नसतो, तो फक्त इन्व्हेस्टर असतो टिपिकली. तर ऍज अ ऑफिसर तुम्हाला भरपूर प्रयत्न करावा लागतात. जे पॅसिव्ह डायरेक्टर आहेत जर त्यांना इम्प्लिसिट करायचं असेल तुम्हाला तर. पण जे ऍक्टिव्ह डायरेक्टर असतात मला वाटते ते टिपिकली वेगवेगळे एक्सपोर्टचे डॉक्युमेंट साईन करतात, रिटर्न साईन करतात, इनव्हॉइसेस साईन करतात. तर तिथे तुम्हाला प्रॅक्टिकली चॅलेंज येणार नाही. पण हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघून कराव्या लागतात ऍज ऑफिसर की बाबा कोण डायरेक्टर आहे, कोण साईन करते, बँकेसाठी कोण सिग्नेटरी आहे, GSTR 3B कोण साईन करते, GSTR 199C कोण बघतंय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर बघून नंतर तुम्हाला फ्रेम करावं लागतात तुमचे चार्जेस की हू वॉज ऍक्च्युअली डुईंग दॅट ऍक्टिव्हिटी ऑफ फ्रॉड फॉर द कंपनी. भरपूर साऱ्या केसेस जर आपण बघितलं, कारण की भरपूर साऱ्या केसेस इव्हन सर्व्हिस टॅक्सच्या, वॅटच्या आणि आता जीएसटीच्या सुद्धा आपण बघायला गेलं की इन्व्हेस्टिगेशन सर चालू होतं, डॉक्युमेंट केले जातात, स्टेटमेंट रेकॉर्ड होतं, अरेस्ट एखाद्या वेळेस होऊ शकते किंवा फक्त थ्रेट झाली होऊ शकते, नंतर समन दिले जातात, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली शोकॉज नोटीस होते, मग ऑर्डर होते आणि त्याच्यानंतर प्रोसिडिंग चालत राहते. तर ह्या ज्या प्रोसिडिंग चालतात म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पासून तर नोटीस पासून नंतर ती लिगल प्रोसिडिंग असेसमेंट वगैरे होत राहते. तर हे किती वर्ष चालतात आणि त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आहे. जर तुम्ही बघाल आता 2020 मध्ये एक 1985 ची केस एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची, कारण की त्यावेळेस एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जे आहे हे फेमाचं काम बघायचं, फेरा आणि फेमा. तर त्यांची 1986-85 ची केसचं जजमेंट 2020 ला आलंय. म्हणजे किती वर्ष झाले? 35 वर्ष ही केस चालली. आणि त्याच्यानंतर तो जो डायरेक्टर होता शैलेंद्र स्वरूप, त्याच्यावर 1 लाख रुपयाची पेनल्टी लावली. आता तुम्ही करा ते आणि 35 वर्ष केस चालली. आता ते म्हणजे 35 वर्ष लिटिगेशन. तर मला वाटते की हा जो एक अनफॉर्च्युनेट पार्ट आहे लिटिगेशनचा की हे इयर्स ऑन इयर्स, डेकेड्स फॉर डेकेड्स, आणि या केस म्हणजे 35-40 वर्ष चालले आणखी. पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टला जाऊन कन्क्लूड झालं आणि 1 लाख रुपयाची पेनल्टी पडली त्याला. तर 1985 ला 1 लाख रुपयाची पेनल्टी पडली असती तर त्यावेळेस 1 लाख रुपयाची खूप व्हॅल्यू होती. पण आज 1 लाख रुपयाची काय व्हॅल्यू आहे? बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं की हे एक मोठा निगेटिव्ह पार्ट आहे लिटिगेशनचा की खूप 30-35 वर्ष का जसं आता इव्हन जर आपल्या आपण वॅटच्या केसेस बघितल्या आणि मी सर्वांना विचारू इच्छितो चॅटबॉक्समध्ये आपण शेअर करू शकता की वॅटच्या केसेस सुद्धा लिटिगेशनच्या, आरएसच्या वगैरे कोणत्या वर्षाचं प्रोसिक्युशन चालू आहे सध्या? कोणाला कल्पना आहे की वॅटचं प्रोसिक्युशन वगैरे कोणत्या वर्षात चालू आहे? जेवढं मला माहिती आहे 2009-10 चालू आहे आता. एनीवन इज हॅव्हिंग एनी आयडिया? आपल्यापैकी कोणाला काही आयडिया आहे कोणचं प्रोसिक्युशन चालू आहे सध्या? आणि त्याचंही मला वाटते हिअरिंग ते एक्सटेंड होत राहतात, काउंटर सबमिशन, क्रॉस क्वेश्चनिंग ते चालत राहतात. तर कोणत्या वर्षी जे चालू आहे कोणाला कल्पना आहे? पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा दुसऱ्या काही भागामध्ये प्रोसिक्युशन वगैरे वॅटचे? चॅटबॉक्समध्ये आपण टाकू शकता किंवा अनम्यूट करून आन्सर दिले तरी चालेल, कारण की आपण जवळपास आता कन्क्लुजन डिरेक्शनला आलेलो आहे लेक्चरच्या. एनी आयडिया? मला वाटते सर्वजणांचा म्यूट आहे, अनम्यूट करू शकता किंवा चॅटबॉक्समध्ये आपण टाकू शकता आन्सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर जेवढं मला कल्पना आहे तसं मी म्हणालो की 2009-10-11चं प्रोसिक्युशन वॅटचं आत्ता चालू आहे आणि ऑब्व्हियसली त्याची हिअरिंग, क्रॉस क्वेश्चनिंग वगैरे चालू आहे. तर ते पण म्हणजे 2009-10चं म्हणजे 10-12 वर्ष जुनं आत्ता चालू आहे आणि कंटिन्यू राहिले. म्हणजे भरपूर जीएसटीचं गॉड नोज कधी चालू होईल म्हणून. ऑब्व्हियसली आता अरेस्ट होते, 2 महिने ते माणूस जेलमध्ये जातो आणि बेल घेऊन बाहेर येतो. पण त्यानंतर प्रोसिक्युशन कधी लॉन्च होणार, केस कधी बुक होणार वगैरे, आय थिंक दॅट इज अगेन गोइंग टू बी अ डेकेड लॉंग प्रोसेस. येस, कोणाला अनम्यूट केलेला आहे? कोणाला काही सांगू इच्छिता कोणी? ठीक आहे, चला. So with this we are almost through with our session. Now जर काही क्वेश्चन असतात तर आपण विचारू शकता.
ऍज अ डायरेक्टर आपण, मला वाटते की प्रत्येक ज्यावेळेस आपण टॅक्स पेअरशी डिस्कस करताय वगैरे, तर आता डायरेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी किती वाढलेली आहे बघा, की जे GSTR 1 ते फाईल करतात, 3B जे फाईल करतात, तिथे स्पेसिफिकली ते डिक्लेरेशन देतात आजकाल की ट्रू आणि करेक्ट आहे अँड नथिंग हॅज बीन कन्सिल्ड देअर फ्रॉम, आणि नंतर ते साईन करतात. तर हा एक मोठा पॉइंट आहे आता, की बाबा की जे पण डायरेक्टर वगैरे जे आहेत ते दर महिन्याला हे डिक्लेअर करतायत की आम्ही जे काही सांगतोय ते ट्रू आणि करेक्ट आहे म्हणून, आणि बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड नथिंग हॅज बीन कन्सिल्ड हिअर फ्रॉम. एव्हरी मंथ दे आर गिव्हिंग दिस डिक्लेरेशन. त्याच्यानंतर तुम्ही सर्वात महत्वाचा जी स्टेप्स बघितली असेल जीएसटी मध्ये, की जे 9C जे सिग्नेचर होतं, जे चार्टर्ड अकाउंट करायचं आधी, ते सुद्धा सिग्नेचर आता चार्टर्ड अकाउंटंट करत नाही. ही रिस्पॉन्सिबिलिटी डायरेक्टरवरच आहे. तर त्यामुळे ऍडिशनल आणखी एक रिस्पॉन्सिबिलिटी डायरेक्टर आहे, की बाबा जो काही तुम्ही रेकॉर्ड जीएसटी डिपार्टमेंटला देताय, GSTR 1, 3B, कारण की 3B मध्ये ITC घेताय, GSTR 1 मध्ये आउटवर्ड डिक्लेअर करताय, 9C मध्ये पूर्ण वर्षाचं सांगताय तुम्ही, तर ते तुम्ही स्पेसिफिकली डिक्लेअर करताय गव्हर्नमेंटला, ते तुम्हाला करेक्ट डिक्लेअर करावं लागेल. जर तुम्ही ते मिस डिक्लेअर केलं तर भरपूर साऱ्या मध्ये म्हणलेलं आहे मिस डिक्लेरेशनसाठी अप्रोप्रिएट पेनल्टी अप्लिकेबल होईल म्हणून. आणि त्यामुळे आता जे पण डायरेक्टर आहेत त्यांनी नक्कीच व्हेरी केअरफुली राहायला पाहिजे या सगळ्या, की दे कॅन नॉट साईन GSTR 1, 3B जस्ट लाईक दॅट 9C. कारण की आधी ते बघत पण नव्हते, कारण की काय करायचं, चार्टर्ड अकाउंटंट साईन करायचं, त्यांना काही टेन्शनच नसायचं. पण आता मला वाटत नाही की असा अप्रोच घेऊ शकतात. त्यांना नक्कीच केअरफुल राहायला पाहिजे, नक्कीच मंथली रिव्ह्यू त्यांनी करायला पाहिजे, आणि 9C फाईल करताना सुद्धा खूप केअरफुल राहायला पाहिजे, कारण की दे आर सायनिंग ॲज अ डायरेक्टर नाव. आता आधी तरी चार्टर्ड अकाउंटंट काही प्रमाणात रिस्पॉन्सिबल होते, त्यामुळे ते चेक करायचे, पण आता तर ते पण नाही आहे. नक्कीच ॲज अ ज्यावेळेस तुम्ही GST ऑथॉरिटी, ज्यावेळेस तुम्ही ऑडिटला जाता, इन्व्हेस्टिगेशनला आपण सर्वजण जात असाल, त्यावेळेस तुम्ही नक्कीच बघत असाल की तुम्ही होल टाइम जो डायरेक्टर असतो, MD असतो, त्यांच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करता, नंतर इंडिपेंडंट डायरेक्टरशी, नंतर नॉमिनेटेडशी, नंतर CEO, नंतर CFO, नंतर प्रोक्युरमेंट वगैरे वाले लोक. कारण की कंपनीमध्ये जी माहिती असते ती याच लेवलची असते. टॉपला सर्व माहिती असेल, त्याच्या खाली जसं जसं तुम्ही याल तसं तसं कमी माहिती असते. आणि with that, we are almost now through with our discussion. Now, if there is anything which you wish to discuss, feel free to ask. If not, then we can conclude the session. माझा नंबर सुद्धा मी इथं स्क्रीनवर दिलेला आहे, मोबाईल नंबर. हा माझा मोबाईल नंबर आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर फील फ्री टू कॉल मी एनी टाइम. आणि ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. जर आपल्याला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ईमेलही करू शकता. हा सेम नंबर माझा व्हॉट्सअपचा सुद्धा आहे. If there is any question, you can call even on the WhatsApp. So with this, we are almost through with our discussion, friends. जर काही प्रश्न वगैरे असेल तर प्लीज अनम्यूट करून विचारू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये आपण विचारू शकता. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. येस, काही प्रश्न आहे कोणाला? आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न किंवा काही डिस्कशन वगैरे करायचं असेल तर आपण करू शकता. हॅलो. हा मॅडम. हॅलो. हा मॅडम, बोला मॅडम. डायरेक्टरवर लायबिलिटी नाहीये ना? म्हणजे मॅडम, डायरेक्टरवर हा, जसं आपण रोहिणी मॅडम बोललो, जर एखाद्या कंपनीची जी टॅक्स लायबिलिटी, इंटरेस्ट आणि पेनल्टी, या जर 3 लायबिलिटी असतात, कंपनीचे कंपनीने समजा ते टॅक्स भरला नाही, इंटरेस्ट भरला नाही, पेनल्टी भरली नाही, नंतर कंपनीचे ऍसेट सुद्धा विकून जर ते टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी रिकव्हर नाही झाली, तर डायरेक्टरचे पर्सनल ऍसेट, म्हणजे डायरेक्टरचं स्वतःचं राहतं घर, स्वतःचा फ्लॅट, स्वतःची त्याची कार, त्याचं बँक, हे सुद्धा मधून तुम्ही टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी रिकव्हर करू शकता. अशी स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे GST लॉ मध्ये आता. मध्ये 18-19 मध्ये 3.5-4 कोटीची अमाऊंट राईट ऑफ केली आहे इंटेन्शनली. कोणी केली मॅडम राईट ऑफ? लिमिटेड कंपनी, जर डीलर टॅक्सपेअरनी केलेली आहे राईट ऑफ. बरं, जे टॅक्स पे करायचं सर, सॉरी. हा मॅडम, आवाज तुमचा जातो येतोय, तर तुम्ही म्हणताय की त्यांनी टॅक्स भरला नाही आणि राईट ऑफ करून टाकली ती लायबिलिटी. हो सर, आणि ही हॅज नॉट होल्डिंग एनी डॉक्युमेंट्स आणि ही हॅज डिस्ट्रॉइड ऑल बुक्स ऑफ अकाउंट फॉर 17 years, 17, 18, 18, 19, which has mandatory
बरोबर आहे. तर अशाच डायरेक्टरसाठी ही स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. for 7 years. Still अशाच केसेससाठी मॅडम ही प्रोव्हिजन आहे सेक्शन 89. आणि त्यामुळेच आपण आज स्पेसिफिकली देशमुख सरांनी म्हणले होते की अशा भरपूर सारे केसेस येतात जिथे डायरेक्टर कोऑपरेट करत नाही, भरत नाही, नॉन ट्रेसेबल असतात. तर अशा सर्वांसाठीच ही yes. प्रोव्हिजन आहे सेक्शन 89. जर एखाद्याने टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी पे नाही केली, त्याच्या कंपनीचे काही ऍसेट सुद्धा नाही आहेत आणि त्यांनी सगळे ते पैसे स्वतःकडे फिरवलेत, तर अशा केसमध्ये त्याच्याकडून त्याच्या पर्सनल ऍसेट मधून म्हणजे त्याच्या घर आहे, त्याचा बंगला असू द्या, त्याची बँक असू द्या, गाडी असू द्या, ते विकून सुद्धा तुम्ही टॅक्स रिकव्हर करू शकता. सर पण इवन दो ऑलरेडी तो डेटर आमचं रिकव्हरी मध्ये मेजर रिकव्हरीसाठी असेल अवेलेबल आणि त्याच्या अगेन्स्ट सगळे बँकेचे चार्ज असतील, सो हाऊ कॅन दे इनिशिएट रिकव्हरी? आता ऑब्विसली या केसमध्ये दोन गोष्टी आहेत. मला वाटतं प्रोव्हिजनल जी आहेत, असेच प्रोव्हिजनल अटॅचमेंट केली जाऊ शकते की ही लाईकलीनेस आहे की जर एवढ्या लोकांचे ड्यूज आहेत आणि तो भरत नाही आहे आणि रेव्हेन्यू म्हणजे जीएसटी डिपार्टमेंटचा जो रेव्हेन्यू तो सिक्युअर करण्यासाठी ही प्रोव्हिजनल अटॅचमेंट केलेली आहे असं तुम्ही सांगू शकता. म्हणजे यू डोंट हॅव टू इमिजिएटली इनिशिएट रिकव्हरी. प्रोव्हिजनली आपण अटॅच करू शकतो आधी आणि नंतर रिकव्हरीसाठी पुढे जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे काय होईल की बाबा त्याला जर आणखी कोणाला बँकेकडून पैसे घ्यायचे असतात ते गहाण ठेवून किंवा कोणाला विकायचं असेल त्या स्टेप सगळं तो घेऊ शकणार नाही जर तुम्ही प्रोव्हिजनली एकदा अटॅचमेंट केली तर. अटॅचमेंट करून करू शकतो. प्रोव्हिजनल अटॅचमेंट तुम्ही करू शकता आणि पर्टिक्युलरली आपल्याला तशी फाईल बनवावी लागेल की बाबा हा कोऑपरेट करत नाहीये, हे असं आहे तसं आहे आणि म्हणून ही आम्ही स्टेप्स घेत आहे. आणि जे काही सुप्रीम कोर्टाचे सुद्धा प्रोव्हिजनल अटॅचमेंटच्या रिलेटेड काही गाईडलाईन आलेल्या आहेत आणि सीबीआयची सुद्धा गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या फॉलो करून मला वाटतं केलं जाऊ शकतं. ठीक आहे मॅडम, थँक्यू. What is payment under protest? Yes, thank you, madam. What is payment under protest? So basically, under protest काय असतं की समजा माझ्याकडे आला एखाद्या क्लायंटकडे आणि तेव्हा आपण म्हणता की ग्रांट जी भेटलेली आहे क्लायंटला आमच्या त्याच्यावर 1 करोड रुपये अनम्यूट करा. सर आवाज येत नाहीये. अनम्यूट करा प्लीज. तर अंडर प्रोटेस्ट काय की समजा प्रीतम मौर्य आमच्या एखाद्या क्लायंटकडे जीएसटी ऑथॉरिटीज आले आणि ते म्हणले ग्रांट जी तुम्हाला भेटलेली आहे 5 करोडची त्याच्यावर 90 लाख रुपये जीएसटी आहे तो भरा. ऍज अ कन्सल्टंट आम्ही एक्सप्लेन केलं की ग्रांटवर जीएसटी येत नाही वगैरे, पण डिपार्टमेंटचं म्हणणं असं असेल जीएसटी डिपार्टमेंट की नाही तुम्ही भरा, जर भरलं नाही तर इंटरेस्ट वाढत जाईल, पेनल्टी पण तुम्हाला लेव्हिएबल होईल. मग भरपूरदा टॅक्सपेअर काय म्हणतो फॉर पीस ऑफ माइंड की आम्ही 90 लाख रुपये आता पे करतो, आमच्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट पडलेला आहे, आम्ही 90 लाख पे करतो अंडर प्रोटेस्ट. म्हणजे आम्ही ऍग्री करत नाही आहे की आमची लायबिलिटी आहे, आम्ही काय करतो अंडर प्रोटेस्ट फक्त पे करतो, डिपॉझिट करतोय. तुम्ही आम्हाला नोटीस द्या, उद्या जर लायबिलिटी आली आमची तर आम्ही तर पे करून टाकलेली आहे लायबिलिटी, त्यामुळे इंटरेस्ट येणार नाही आणि पेनल्टीसाठी आम्ही फाईट करू. आणि जर समजा उद्या जर लायबिलिटी आलं नाही, ट्रिब्युनल म्हणलं की ग्रांटवर जीएसटी येत नाही, तर आम्ही जे अंडर प्रोटेस्ट पे केलेलं आहे आम्ही रिफंड घेऊ. तर भारत भूषण जी अशा प्रकारची प्रोव्हिजन जी असते दॅट इज पेमेंट अंडर प्रोटेस्ट. म्हणजे यू आर पेईंग बट यू आर प्रोटेस्टिंग. मग जर पेमेंट केल्यामुळे गव्हर्नमेंटचा पण रेव्हेन्यू सेक्युअर राहतो, त्यांना माहित आहे की बाबा अमाऊंट तर भरलेली आहे ना. त्यामुळे वाईफ सन मदर यांच्या नावा परीक्षित जी जर दुसऱ्याच्या नावावर जर प्रॉपर्टी असेल तिला अटॅच केलं जाऊ शकत नाही, फक्त डायरेक्टरची प्रॉपर्टीच अटॅच केली जाऊ शकते. याच्यामध्ये तुम्ही एक सेक्शन आहे आपल्या सर्वांना ते पण सेक्शन 122(1)A ज्यामध्ये जो मास्टर माइंड असतो फेक इन्व्हॉइसिंगचा, तर मास्टर माइंडची प्रॉपर्टी आपण अटॅच करू शकतो. पण टिपिकली जसं वाईफची प्रॉपर्टी, सनची, मदरची त्या प्रॉपर्टी अटॅच केल्या जाऊ शकत नाही. फक्त त्या पर्सनची ज्याचा पॅन नंबर आहे, जो डायरेक्टर आहे, प्रोप्रायटर, त्याची फक्त प्रॉपर्टी अटॅच केली जाऊ शकते. त्याची प्रॉपर्टी तुम्ही रिकव्हर करू शकता, वाईफची, सन, मदरची नाही. येस, नेक्स्ट.
Any other question? Yes, any other question? हॅलो, Yes. कोणाला काही प्रश्न आहेत का? प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर आपल्याला कन्क्लूड करायला बरं होईल मग ते. एनी क्वेश्चन्स? I think not. सर मला असं वाटतं की सगळ्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान झालेलं आहे आणि आणखीन काही प्रश्न पडले तर तुमचा नंबर तुम्ही दिलाच आहे. त्याच्यामुळे सर थँक्यू व्हेरी मच. तुमच्या खूप बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि छान लेक्चर होतं हे. थँक्यू सो मच सर. आणि Thank you. सगळ्या पार्टिसिपंट्सना पण थँक्यू की खूप छान कॉपरेट करून सगळ्यांनी हे ऐकलं. कुठेही काही अडथळा वगैरे फारसा आला नाही. थँक्स सगळ्यांना आणि हॅव अ नाईस डे. ओके, नाईस डे टू ऑल. Thanks everyone. Bye. थँक्यू सर. मी प्रेझेंटेशन शेअर करतो मॅडम आपल्याशी. आपण Yes, सर्वांनी sir. share मावरे करू. सर. Yes, sir. Thank you मॅडम. Okay. I conclude this session. Okay.